स्तुनवन्ति दिव्यस्तवे वेदे सांगपदक्रमोपनिषदेर् गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। धन्यवाद। आपल्या या 7 दिवसीय धर्मप्रबोधन सोहळ्याचा आजचा हा दुसरा दिवस। काल आपण थोडक्यात प्रस्तावना बघितली, श्री दत्तात्रय प्रभूंचं जीवन कशा पद्धतीचं असतं आणि श्री दत्तात्रय प्रभू या महानुभाव पंथाची अधिकरण का आहे, कशा पद्धतीने आहे आपण बघितलं। आज आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या भगवंताचा जन्म कशा पद्धतीने झाला हे बघायचं आहे। श्री दत्तात्रय प्रभू तर आपल्या सर्वांना माहीत आहे, पण त्यांचा या भूतलावर अवतार कशा पद्धतीने झाला, जन्म कशा पद्धतीने झाला हे आपल्याला पहिले जाणून घ्यायचं। बद्रिकाश्रम या स्थानी श्री दत्तात्रय प्रभूंचा जन्म झालेला आहे। सह्याद्री पर्वतावर असलेलं हे ठिकाण, या ठिकाणाची नैसर्गिकता ही आगळी वेगळी आहे, अलौकिक। तिथल्या झाडांना महत्व आहे, झाडांच्या पानांना महत्व आहे, झाडांच्या फळांना महत्व आहे आणि तिथल्या सुंदर अशा वाहणाऱ्या झऱ्यांना महत्व आहे, एक अलौकिक महत्व आहे। मनाला संपूर्णपणे प्रसन्न करून टाकणारं ते ठिकाण, स्वच्छंद निर्मळ निर्गुण असलेलं ते ठिकाण आणि त्या ठिकाणावर ऋषीमुनींचा मेळावा सुधरत असतो। सर्व ऋषीमुनी तपश्चर्येसाठी सह्याद्री पर्वतावर जायचे, बद्रिकाश्रम या ठिकाणापर्यंत पोहोचायचे आणि त्या ऋषीमुनींमध्ये एक असं जोडपं होतं, सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेलं जे जोडपं आणि त्या जोडप्यांची सुंदर अशी पर्णकुटी त्या सह्याद्री पर्वतावर होती, बद्रिकाश्रम या ठिकाणी होते। अत्रि ऋषी आणि अनुसूया माता हे सुंदर असं आदर्शवान असलेलं दाम्पत्य, त्यांच्या आदर्शाकडे बघावं, त्यांच्या संसाराकडे बघावं आणि त्यांच्या धर्मकार्याकडे बघावं असं असलेलं हे धर्म दाम्पत्य त्या बद्रिकाश्रम या ठिकाणावर वास्तव्यास राहत होते। जी पर्णकुटी त्यांनी बनवलेली होती ना, ती पर्णकुटी, त्या पर्णकुटीमध्ये फक्त आनंद आणि सुखाचा सहवास त्या पर्णकुटीमध्ये असायचा, दुःखाचा सहवासही तिथे दिसायचा नाही। कुठलं टेन्शन दिसायचं नाही, कुठलं दुःख दिसायचं नाही, कुठली यातना दिसायची नाही, फक्त आणि फक्त आनंद त्या पर्णकुटीमध्ये दिसायचा। कोणत्या पद्धतीची अशी पर्णकुटी होती? कसल्या पद्धतीची पर्णकुटी होती? ती पर्णकुटी सिमेंटची नव्हती, ती पर्णकुटी विटेच्या, त्या पर्णकुटीला विटेचं बांधकाम नव्हतं, भिंती नव्हत्या, वाळूची त्या ठिकाणी भिंती नव्हत्या, स्लॅबची छत त्या पर्णकुटीला नव्हती। जसा आपला मोठा बंगला असतो ना, आजकाल आपल्याला पत्र्याच्या घरात राहावं वाटतं का? गवताची झोपडी केली राहू वाटेल का? पण त्या गवताच्या झोपडीमधला आनंद वेगळा आहे, पण आपल्याला राहायला लाज वाटते, कारण की लोक नाव ठेवतात, बरोबर की नाही? गवताच्या झोपडीमध्ये राहिलेल्या माणसाकडे बघितल्यानंतर आपण त्याच्याकडे हीन दृष्टीने बघत असतो, गरीब म्हणून बघत असतो, पण झोपडीमधला आनंद आगळा वेगळा आहे, तो आपण समजून घेणं गरजेचं आहे। त्या पर्णकुटीतला आनंद जो होता ना, तो आनंद या जगामधल्या 5 कोटीच्या बंगल्यामध्ये सुद्धा नाही आहे। तुम्ही 10 ताली बंगला बांधा, त्या बंगल्यामध्ये तो आनंद नाही, तो आनंद त्या पर्णकुटीमध्ये होता। त्या पर्णकुटीमध्ये
कशाचीच भीती नव्हती, ना चोराची भीती, ना कुठल्या गोष्टीची भीती. आज आपण 4-4 ताली बंगले बांधतो, मजबूत बंगले बांधतो. एक नाही, दोन नाही, 4-4 कवाडं बंगल्याला लावतो, बरोबर की नाही? मुख्यद्वार असतं, मुख्यद्वाराला जाळीचं द्वार असतं, मग लोखंडाचं द्वार असतं, मग बाहेर कंपाऊंड करतो, कंपाऊंडाला लोखंडाचं गेट असतं. किती किती सुरक्षा करतो आपण. एवढी सुरक्षा करताना सुद्धा आपल्याला चोरीची भीती असते की नाही? घराला कुलूप लावून ज्यावेळेला तुम्ही इथं आलात, जातं ना लक्ष घराकडे लक्ष जातं की नाही? महिला मंडळ, पुरुष मंडळी, कितीही पक्क केलं घर, अनेक कुलप लावून त्याला सुरक्षित जरी केलं ना, पण मनामध्ये भीती असते की चोरी होईल का नाही. चोरी होण्याची भीती आपल्या मनामध्ये असते. पण ती पर्णकुटी सुंदर अशा स्वरूपाची, कुठल्याच पद्धतीची चोरीची भीती नाही, कसलीच भीती नाही. असून काय असणार होत्या पर्णकुटीमध्ये? काय असणार आहे? काय असणार त्या पर्णकुटीमध्ये? झोळी असते, गाठी असते, कमंडलू असेल, काठी असेल. या व्यतिरिक्त पर्णकुटीमध्ये निघणार काय निघणार का? काहीच निघणार नाही. मग चोराची भीती कशासाठी? मग कोणतं सुखाचं आहे? बंगला सुखाचा आहे का पर्णकुटी सुखाची आहे? हा, मग आपल्याला राहायला लाज वाटते पर्णकुटीत. तुम्हाला इथं झोपडी बांधून देतो, राहता का बरं? डायरेक्ट शेळकेबाई तर नाहीच म्हणता आपण. हा, सुखाची तर वाटते, मग नाही का म्हणता? मग झोपडी आणि पर्णकुटी हा शब्द शास्त्रीय झाला आणि झोपडी हा शब्द मराठी झाला, हे लक्षात घ्या. पर्णकुटी काय एसी बीसी बंगला बिंगला नसतो, झोपडी सारखीच पर्णकुटी असते. फक्त तो शास्त्रीय शब्द आहे, शास्त्रातला आहे, आणि झोपडी हा शब्द मराठी शब्द आहे. मग राहू पण वाटतं, बांधून देतो म्हटलं तर नाही म्हणता. हा, मग हेच तर मोठं चुकतं ना. इथं आपण फसतो ना. बंगल्यात राहायची आपल्याला सवय झाली, हे की नाही? बंगल्यातलं सुख घ्यायची सवय झाली, एसीची सवय झाली, फॅनची सवय झाली, वेगवेगळ्या पद्धतीच्या सवय आपल्याला आपण जडून घेतो. पण खरं सुख हे पर्णकुटीमध्ये आहे. मुळात बद्रिकाश्रम हे ठिकाणच आगळं वेगळं आहे, अलौकिक असलेले ठिकाण. आजही तुम्ही बद्रिकाश्रमला जाऊन बघा, आजही जा. आमची संत मंडळी खूप ट्रिपा काढत असतात बद्रिकाश्रम तिकडे जाण्यासाठी. तुम्ही आजही ते ठिकाण बघा, घराकडे येण्याची इच्छा होणार नाही, बिलकुल इच्छा होणार नाही. असं वाटतं की तिथंच राहावं, तिथं स्वतःला ध्यानस्थ करून घ्यावं. इतकं सुंदर असलेलं ठिकाण आजही आहे आणि त्या त्रेतायुगातही होतं असं बद्रिकाश्रम असलेलं ठिकाण. बद्रिकाश्रम शब्दाचा अर्थ माहिती आहे का आपल्याला? बद्रिकाश्रम नाव कोणी कसं काय पडलं? भरपूर वेळा ऐकलं. चला ना, तुम्ही तयार असाल तर घेऊन जायला काय हरकत नाही. मी जाऊ, एवढं वर्ष थांबा, पुढच्या वर्षी आपण नक्की बद्रिकाश्रमला जाऊ सर. मग आता तिकडे म्हणजे वातावरण आता कसं असतं माहिती आहे का? ऊन जास्त पडलं ना तर बर्फ पिघळतो, आणि बर्फ पिघळला की मग ते पूर्ण त्या ठिकाणचे रस्ते येऊन जातात. म्हणून जास्त बद्रिकाश्रम जाण्याचं म्हणजे मार्च एप्रिल या महिन्यात जायला पाहिजे, म्हणजे ठिकाण बघण्यासारखे. आताही चला, मला काही प्रॉब्लेम नाही. कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशीच गाडी काढू, कोणाला यायचं. पण पहिले पैसे बघा किती लागतात. नुसते हात नका वर करू, उडत नाही जायचं आपल्याला. हा, आकडा काय सांगायचं आता? मला काय माहित, मी कसा अंदाजे आकडा सांगू? गाड्या केल्यानंतर त्या गाडीवाल्यांना विचारावं लागलं, बाबा किती खर्च लागतो, काय लागतो, हे की नाही? सर्व गोष्टी बघाव्या लागतील. त्यासाठी नियोजन लागतं, आणि नियोजन 1-2 दिवसात होत नसतं, त्याला महिना लागतो. त्यामुळे आपण नक्की पुढच्या वर्षी बद्रिकाश्रम ट्रिप काढू, सर्वजण जाऊ, काही शंका नाही. एवढं वर्ष दम काढा. बघता आता बद्रिकाश्रमाची कृती आठवा. 7 दिवस आपल्याला बद्रिकाश्रमाच्या सर्व लीळा ऐकायच्या आहे, मनामध्ये साठवून ठेवा, आणि पुढच्या वर्षी प्रत्यक्ष बद्रिकाश्रमचं दर्शन घ्यायला आपण सर्वांनी जाऊ. तुम्ही तयार असाल तर जाऊ, मला काय हौस नाही. मी 4-5 वेळेस जाऊन आलो. तुम्ही आहात ना तयार सर्वजण? व पुढच्या वर्षी बघू. मग बद्रिकाश्रम शब्दाचा अर्थ माहित आहे का? बद्रिकाश्रम का नाव पडलं? सह्याद्री पर्वतावर असलेलं सुंदर असं ठिकाण. आपण भरपूर वेळा ऐकलं बद्रिकाश्रम, नाही? शब्दाचा अर्थ नाही माहित. बद्री म्हणजे बोर. बद्री कशाला म्हटलेलं आहे? बोराला म्हटलं आहे.
म्हणजे त्या बद्रिकाश्रम या ठिकाणी असंख्य फळांचे झाडं होते, पण त्यामध्ये बोरांचे झाडं भरपूर होती. सगळ्यात जास्त झाडं बोरांची होती. आणि असं तसं बोर नाही, एक बोर जरी आपण खाल्लं ना तर दिवसभर आपल्याला अन्नाची गरज पडणार नाही. एक बोर जरी खाल्लं तरी एवढं मोठं बोर असायचं, साधं सुद्धा बोर नाही. एक बोर जरी माणसाने सकाळी खाल्लं ना रात्रीपर्यंत त्याला भूक लागत नसे, एवढं अवाढव्य असलेलं ते बोर. आणि बोरांचे झाडं जास्त त्या ठिकाणी होते. म्हणून बद्रिक आश्रमाला, बद्री म्हणजे बोर आणि आश्रम म्हणजे संतांचा सहवास त्या ठिकाणी असायचा, ऋषीमुनींचा सहवास त्या ठिकाणी असायचा. म्हणून त्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये, ऋषींच्या सान्निध्यामध्ये हे सर्वजण त्या ठिकाणी राहायचे, हे सर्वजण त्या ठिकाणी राहत होते. म्हणून त्या ठिकाणाला बद्रिकाश्रम असं नाव पडलं. बद्री म्हणजे बोरांचे झाडं भरपूर असायचे आणि ऋषीमुनींचा मेळावा त्या ठिकाणी राहायचा. तपश्चर्या करायचे, जपतप करायचे, म्हणून तो आश्रम अशा पद्धतीने बद्रिकाश्रम शब्दाचा अर्थ आहे. कळाला शब्दाचा अर्थ? हो की नाही? तुम्ही झोपेत आहात का? मग रिस्पॉन्स देत चला, बोलत चला, बरोबर की नाही? मी काय तुमच्यासाठी नवीन नाही. चला बो, एखादा नवीन बाबा आला तर लाज वाटते. मी नवीन आहे का तुमच्यासाठी? आपला आता तुमचा आमचा संबंध आता 1 ते 1.5 वर्षा अगोदरचा झालेला आहे असं समजायला काय हरकत? मी नवीन नाही, मग मोकळं बोलायला काय हरकत आहे? मोकळं बोलायला पाहिजे. मग बद्रिकाश्रम शब्दाचा अर्थ असा आहे. आणि त्या बद्रिकाश्रमावर अत्रि ऋषी आणि अनुसया मातेंचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं. सुंदर असं त्या ठिकाणी संसार चाललेला आहे. प्रचंड सात्विक असलेली ती अनुसया माता, तिच्या चेहऱ्याकडे बघितलं ना एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं तेज होतं, सात्विकता होती. सात्विकता कशाची होती? तेजस्वीपणा कशाचा होता? तिच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर ते तेज हे कृत्रिम नव्हतं, बरोबर की नाही? आपण आपल्या चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी काय काय करतो? एकदा ब्युटी पार्लरमध्ये घुसलं, 4-5 हजाराचा चुराडा होतो फक्त चेहऱ्यावर, बरोबर की नाही? फक्त चेहरा सजवण्यासाठी आपण 4-5 हजार घालत असतो. जे चेहरा आहे त्याला सुंदर बनवण्यासाठी आपल्याला पैसा खर्च करावा लागतो, धन संपत्ती खर्च करावी लागते. मात्र अनुसया मातेच्या चेहऱ्यावरचं जे तेज होतं ना ते कृत्रिम होतं, नैसर्गिक होतं. तिथं कुठल्या ब्युटी पार्लरचा खर्च करावा लागला नाही. आणि ते तेज का होतं? कशामुळे होतं? ते तेज कशामुळे होतं? कारण की तिच्या अंतःकरणामध्ये ती सात्विकता निर्माण झालेली होती. अत्यंत सात्विक असलेली ही अनुसया माता कधी कोणाविषयी द्वेष नव्हता, कधी कोणाविषयी मत्सर नव्हता, कधी कोणाविषयी वाईट पद्धतीची भावना नव्हती. सर्वांशी प्रेमाने बोलावं, प्रेमाने वागावं आणि सर्वांशी आदरपूर्वक त्या ठिकाणी सन्मानपूर्वक आपली वागणूक द्यावी, अशा पद्धतीची ती अनुसया माता होती. म्हणून इतकी सात्विकता अंतःकरणामध्ये साठवली. आणि सात्विकता ज्या वेळेस अंतःकरणामध्ये जागा करते ना त्यावेळेस चेहऱ्यावरचं तेज आपोआप खुलल्या जातं. त्याला नटवायची गरज नसते, लक्षात घ्या, त्याला नटवायची गरज नाही. पण आपल्या अंतःकरणामध्ये पहिले सात्विकता निर्माण करणं गरजेचे आहे. आपलं अंतःकरणाची शुद्धता निर्माण करणं गरजेचे आहे. अंतःकरण शुद्ध झालं, चेहऱ्यावर तुमच्या आपोआप तेज येणार, तुम्हाला कुठल्या मेकअपची गरज पडणार नाही. काही लोक दिसायला सुंदर असतात, अत्यंत सुंदर असतात, पण मनाने त्या ठिकाणी कसे असतात? मनाने त्यांच्या मनामध्ये ती असुंदरता असते, खराब असतात. दिसायला फक्त चेहरा त्या ठिकाणी भोळा असतो, पण मनामध्ये ती भोळेपणा आपल्या मनामध्ये नसते, ती सुंदरता मनामध्ये नसते. लोक दिसायला सुंदर दिसतात, पण अनुसया माता दिसायलाही सुंदर होती, चेहऱ्याने तर सुंदरच होती, पण अंतःकरणही त्या अनुसया मातेचं तेवढंच सुंदर होतं. जेवढा चेहरा सुंदर ना ते अंतःकरण त्याच्यापेक्षा 10 पटीने सुंदर होतं. अंतःकरणातली भावना ती सुंदर होती, अंतःकरण तेवढं सुंदर होतं. आपली सुंदरता दिसत नाही, कारण की आपण आपल्या अंतःकरणाला निर्मळ ठेवत नाही. आणि आपलं अंतःकरण निर्मळ राहत नाही ना, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर तेज निर्माण होत नाही, सुंदरता निर्माण होत नाही. म्हणून आपल्याला मेकअप करावा लागतो. फुकटामध्ये आपल्याला सुंदर बनता येतं, फुकटामध्ये, बरोबर की नाही? 2-2, 4-4 हजार घालायची गरज नाही, फुकट तुम्ही सुंदर बनवू शकता. फक्त अंतःकरणाला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. अंतःकरणातले द्वेष, मद, मत्सर, दुसऱ्याप्रती असलेली द्वेषाची भावना, वाईट करण्याची भावना ही बाजूला करा आणि आपल्या अंतःकरणाला निर्मळ बनवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या चेहऱ्यावर जे तेज खुलून दिसेल ना
ते अलौकिक असेल, अद्वितीय असं तेज असेल, पण आपल्या अंतःकरणाला आपल्याला सुंदर बनवता आलं पाहिजे. अनुसूया शब्दाचा अर्थ खूप सुंदर आहे. अनुसूया नाव त्या मातेचं होतं, पण अनुसूया शब्दाचा अर्थ किती सुंदर आहे बघा. जिच्या मनामध्ये कोणाविषयी असूया नाही आहे. असूया म्हणजे काय? कोणाविषयी वाईट भावना नाही, कोणाविषयी राग नाही, कोणाविषयी द्वेष नाही, कोणाविषयी भांडणाची तक्रार नाही, अशी असूया असलेली ती अनुसूया. कुठल्याच पद्धतीची अंतःकरणामध्ये असूया नाही, म्हणून त्या मातेचं त्या ठिकाणी अनुसूया नाव पडलेलं. त्या अनुसूया मातेचं एक तत्व होतं, एक म्हणणं होतं, जे जीवन मला देवाने दिलं ना, जे आयुष्य मला या परमेश्वराने दिलं ना, त्या आयुष्याला कसं सुंदर बनवता येईल ते बनवण्याचा मी प्रयत्न करते. ज्ञानाने, तत्वाने, स्मरणाने, चिंतनाने आपण त्या जीवनाला सुंदर बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायला पाहिजे. जी अनुसूया माता करत होती की मला देवाने जीवन दिलेलं आहे, हे शरीर दिलं आहे, या शरीराला सुंदरता ही फक्त मेकअपने केल्या जात नाही. शरीर सुंदर दिसलं म्हणजे मनुष्य सुंदर होत नाही. सुंदर मनाची सुंदरता असणं गरजेचे आहे, अंतःकरण शुद्ध असणं गरजेचं आहे, अंतःकरणाची शुद्धता असणं गरजेचे आहे, मन सुंदर असणं गरजेचं आहे. त्यावेळेस मनुष्याचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहत नाही. माणसं सुंदर आहे, दिसायला सुंदर आहे, अंतःकरण सुंदर नाही, अंतःकरणामध्ये ती निर्मळता नाही, सात्विकता नाही, म्हणून आपलं जीवन सुंदर बनत नाही, आपलं जीवन त्या ठिकाणी आनंदी बनत नाही. बरोबर की नाही? या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे. पण आपण त्या ठिकाणी द्वेष करण्यामध्ये, एकमेकांचं त्या ठिकाणी वाईट चिंतनामध्ये आपला वेळ घालत असतो. बरोबर की नाही? एकमेकांशी थोडं आपलं वादावाद झाली, बोलणं झालं, आपण त्याच्याविषयी फक्त वाईट विचार करतो. चांगला विचार कधी करतो का? माणसं कधीच कोणाचा चांगला विचार करत नाही. चांगला विचार करणं गरजेचं आहे. पहिले समोरच्याचं भलं व्हावं आणि त्यामागं आपलं भलं व्हावं, हा विचार आपल्या मनामध्ये स्थिरावला पाहिजे, स्थिर झाला पाहिजे. पण आपण असा विचार कधी करत नाही. आपण द्वेष करण्यामध्ये आपला संपूर्ण दिवस घालवतो. याच्या काड्या कर, त्याच्या काड्या कर. बरोबर की नाही? गप्पा मारायला बसले का बाई ती अशी, बाई ती तशी, सासू सुनेच्या काड्या करते, सून बसली का सून सासूच्या काड्या करते. याच्यामध्ये आपलं संपूर्ण जीवन आपण व्यर्थ वाया घालवत असतो. द्वेषापायी वाईट कर्माचे फळ आपल्याला बिनकामी भोगावे लागतात. याची एक सुंदर कथा आहे, एक गोष्ट आहे. एक गाव असतं, त्या गावामधून एक साधू त्या ठिकाणी पायी भ्रमण करत चाललेले आहेत. त्या घराच्या दारामध्ये एक स्त्री उभा असते. त्या स्त्रीला ते साधू दिसतात. अनवाणी पायाने चाललेले साधू चेहऱ्याकडे बघितलं, भुकेने व्याकुळ झालेले होते. स्त्रीने त्या साधूंना प्रणाम केला आणि त्यांना सांगितलं की बाबा, आज जेवणासाठी माझ्याकडे या, आज जेवण करून जा. असा योग आलाय, संत माझ्या घरी आला, जेवणासाठी तुम्ही माझ्याकडे या. बाबांनाही भूक लागलेली होती, त्यांनी होकार दिला. भक्तिवान असलेली स्त्री तुमच्या सर्व गोंदनापूर महिलावासियांसारखं, आमच्या खामगावच्या महिला, सर्व या परिसरातील महिलांसारखी ती एक भक्तिवान स्त्री होती. संतांची सेवा करण्याची आवड होती. बाबांना आमंत्रित केलं, बाबांना बोसवलं, घरामध्ये बसवलं, पाय धुतले आणि जेवणाचं ताट केलं. पण एक मनामध्ये खंत होती की जेवणाच्या ताटामध्ये गोड पदार्थ काही नाही आहे. आपल्या घरी पाहुणा आला, आपण गोड पदार्थाकडे जास्त आपलं वर्चस्व असतं. बरोबर की नाही? गोड पदार्थाकडे. पाहुणा घरी आल्यानंतर आपण साधी भाकर चटणी खाऊ घालतो का? चांगले चांगले पदार्थ बनवतो. बाहेरून श्रीखंड आण, बरोबर की नाही, वेगवेगळे बासुंदी आण, खीर बनव, हे बनव, काही ना काहीतरी आपण गोड पदार्थ बनवत असतो. मग त्या स्त्रीच्या मनामध्ये भावना जागृत झाली, बाबा आपल्या घरी जेवायला आले. परमेश्वराचं या ठिकाणी साधू, एक साधक माझ्या घरी जेवायला आलेला आहे, त्याला काहीतरी गोड पदार्थ माझ्याकडून अर्पण व्हावा, ही मनातली स्वच्छ भावना असलेली ती स्त्री बाबांना सांगते, बाबा 2 मिनिटं बसा. ताट बाबांसमोर ठेवलं. काही गडबडीमध्ये शेजारच्या बाईकडे गेले. बाईला विचारलं, ताई तुमच्या घरामध्ये काही गोड पदार्थ बनवलेला आहे का? आमच्या घरात एक बाबा जेवायला आले, गोड पदार्थ माझ्या घरात नाही, वेळेवर मी काही बनवू शकत नाही, तुमच्याकडे आहे का? त्या बाईने सांगितलं, हो आहे. त्या बाईनी वाटीमध्ये खीर दिली. खीर बनवलेली होती. एका वाटीमध्ये खीर घेतली. शेजारच्या घरातून आपल्या घराकडे येत असताना ती वाटी उघडी होती. चालत चालत असताना वरतून एक आकाशातून त्या ठिकाणी एक गरुड होता. गरुड आपल्या पायामध्ये साप त्या ठिकाणी मारून घेऊन चाललेला होता आणि त्या सापाच्या विषाचं
तोंडातून विष, त्या विषाचे थेंब त्या वाटीमध्ये पडले. त्या महिलेचं दुर्लक्ष त्याकडे होतं. महिलेने त्या वाटीकडे बघितलं नाही आणि विषाचे थेंब त्या दुधात खिरीमध्ये पडले आणि ती खिरीची वाटी तशीच त्या महिलेने बाबांना जेवायला दिली. तिने तिच्याकडे लक्ष दिलं नाही. बाबांनी जेवण केलं, खीर खाल्ली आणि खीर खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी बाबांचं देहावसान झालं. विष प्राशन केलं आणि मृत्यू त्या ठिकाणी बाबांचा तो झालेला. आता मात्र त्या ठिकाणी चिंता लागली. हे असं कसं अघटित घडलं? ज्या बाबांना आपण जेवणासाठी सांगितलं, जेवण तर उत्तम होतं, व्यवस्थित होतं, आत्ता बनवलेलं होतं आणि बाबांचा जेवणानंतर मृत्यू झाला. सर्व त्या ठिकाणी वार्ता पसरली. त्यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी पार केल्या गेल्या आणि पार केल्यानंतर ज्यावेळेस ते बाबावरती आपल्या यमदूताच्या दरबारामध्ये जातात आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी यमदूत ते चेक करतात, चित्रगुप्त चेक करतो बाबांचा मृत्यू कशामुळे झाला. तर त्यांना ते लक्षात येतं की वाटीमध्ये त्या ठिकाणी विष होतं आणि त्या विषामुळे त्या बाबांचा मृत्यू झालेला होता. आणि बाबांनी त्या ठिकाणी जेवण केलं म्हणून शेजारच्या आजूबाजूच्या बाया त्या ठिकाणी चर्चा करायला लागल्या. 2-3 बाया, माय काय बाई आहे, बाबाला प्रेमाने जेवायला बोलवलं आणि विष काढून मारून टाकलं, खाऊ घातलं, बाबाला मारून टाकलं. किती नालायक बाई आहे, किती वाईट बाई आहे. त्या बाईबद्दल त्या ठिकाणी वाईट साईड बोलायला सुरुवात केली. 2-3 बायांच्या त्या ठिकाणी गप्पा सुरू आहे. चित्रगुप्ताने चेक केलं की वाटी खीर खाल्ली, खीरमध्ये विष होतं. मग यमराजाने सांगितलं, हे विष वाटीमध्ये होतं, खीर कुठून आणली? खीर कोणत्या बाईकडून आणली? मग त्यांनी चेक केलं, शेजारच्या बाईकडून खीर आणली होती. मग तो यमदूत म्हणतो, या खिरीचं जे पाप या बाईला लागलेलं आहे की या खीर खाल्ल्याने ते साधू वारला, एक नरदेह या ठिकाणी नरसंहार झालेला, हत्या झाली. हे हत्येचं पाप ज्या बाईने खीर दिली, पहिले सांगतात की या बाईने खीर आणली, पहिले ज्या बाईने जीव घातलं त्या बाईवर हे पाप टाका, यमराज म्हणतात. पण चित्रगुप्त म्हणतो की त्या बाईने खीर घरी बनवलेली नव्हती, त्या बाईने दुसरीकडून खीर आणली होती. कुठून आणली? शेजाऱ्याकडून खीर आणली होती. मग एक काम करा, जे पाप हे झालेलं आहे ना, हे पाप त्या शेजारणीवर टाका. कारण की तिच्या घरून खीर आणली आणि खीर या बाबांनी खाल्ली आणि बाबाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. ते पुन्हा चित्रगुप्त चेक करतो, अरे तिने खीर देताना चांगली दिली, व्यवस्थित खीर होती, तिनेही तिच्या घरी खीर खाल्ली, हीच खीर या बाबांना दिली. मग पुन्हा चेक केलं, हा प्रकार कसा काय घडला? आणि पुन्हा चेक केल्यानंतर लक्षात आलं की वरतून गरुड त्या ठिकाणी आपल्या तोंडामध्ये सापाला पंजामध्ये सापाला घेऊन चाललेला होता आणि त्या सापाच्या मुखातला एक विषाचा थेंब त्या खिरीमध्ये पडला आणि ती खीर त्या बाबांनी खाल्ली. ती खीर देणारी बाई दोषी नाही, ती खीर घेऊन जाणारी ही बाई दोषी नाही, कारण की त्या दोघांनाही माहीत नव्हतं. दोष त्या वरच्या गरुडाचा होता, पण आता तो प्राणी, त्याच्यावर पाप कसं टाकावं? मग पाप कोणावर टाकावं? खीर देणारी दोषी नाही, पाप टाकू शकत नाही. ज्याने अत्यंत आवडीपूर्वक जेवण खाऊ घातलं तीही दोषी नाही, तिच्यावरही पाप टाकता येत नाही. मग पाप कोणावर टाकावं? चित्रगुप्ताचं लक्ष गेलं त्या 3 बायाकडे, काड्या करणाऱ्या. कोणत्या बायांकडे? ज्या चुगल्या करत होत्या 3 बाया बसून, त्या 3 बायांकडे लक्ष गेलं आणि चित्रगुप्त सांगतात, ते बघा त्या बाया तिथं, या बाईची चूक नाही, त्या शेजारणीची चूक नाही, तरी या दोघींना त्या बाया त्या ठिकाणी दोषी ठरवत आहेत. मग यमदूत काय म्हणतो, हिची चूक नाही, तिची चूक नाही, पण त्या चुगल्या करतायत ना त्यांच्यावर हे पाप टाका. आणि त्या संत हत्येचं पाप त्या चुगल्या करणाऱ्या बायांवर त्या ठिकाणी टाकण्यात आलं. द्वेष करणं, एकमेकांविषयीच्या काड्या करणं, चुगल्या करणं माणसाला वाचवत नाही. तो क्षणिक आनंद आपल्याला भेटतो. एखाद्याला नाव ठेवलं म्हणजे त्या ठिकाणी तो अभिमान वाटतो की मी तिच्यापेक्षा परफेक्ट आहे, मी तिच्यापेक्षा चांगली आहे. नाव ठेवताना आपल्या मनाला तसं वाटतं की नाही? एखाद्या बाईला जर तुम्ही नाव ठेवत असाल तर तुमच्या मनाला वाटतं की मी तिच्यापेक्षा किती चांगली बाई. तिने एका बाबाला मारलं, स्वतःला चांगलं मानतो ना, पण आपल्या स्वतःला चांगलं मानून उपयोग नसतो. चांगलं त्या देवाने मानावं, चांगलं समाजाने मानावं,
ते चांगलपणा चांगला असतो. आपण आपल्या स्वतःला चांगला म्हणून मनाची त्या ठिकाणी मन धरणी करावी याला अर्थ नाही. आणि त्या बाईचं त्या ठिकाणी त्या साधूचं घडलेली ती हत्या, त्या हत्येचं पाप त्या चुकल्या करणाऱ्यांवर पडलं. म्हणून आता याच्या पुढे सावध राहा. कोणाविषयी काड्या करताना सावध राहायचं बरं का. कधी कुठून कशा पद्धतीने आपल्यावर पाप पडल याची काही गॅरंटी नाही. म्हणून चुकल्या करताना आपण सावधतेने वागायचं. म्हणजे अंतःकरणामध्ये द्वेष आहे. स्वतःला आपण ब्युटी पार्लर मध्ये नेऊन नटवलं सटवलं एकदम परफेक्ट बनवलं. त्या ठिकाणी आपण ते काय म्हणतात ना की हायब्रिड जे संपूर्ण वस्तू असतात त्या वस्तूंनी संपूर्ण चेहरा सजवला. पण अंतःकरणामध्ये स्वतःच्या कधी झाकून बघितलं का? अंतःकरण कधी शुद्ध झालेलं आहे आपलं? बघता कधी? बरोबर की नाही? नटताना फक्त आरशामध्ये चेहरा बघतो. आरशामध्ये चेहरा दिसला पण त्या चेहऱ्यावर नटलेला जो सौंदर्य आहे ना ते सौंदर्य काही क्षणात मिटणार आहे. आता मेकअप करा आणि बाजूला जाऊन एका बाटलीमध्ये घेऊन तोंड धुवा बरं. गेले का 5,000 पाण्यात? राहिलं टिकलं सौंदर्य? अरे सौंदर्य असं निर्माण करावं की ते कशाने धुतलं तरी धुतल्या जाणार नाही, कोणी किती बोललं तरी धुतल्या जाणार नाही. ते नैसर्गिक सौंदर्य आपल्या चेहऱ्यावर जर निर्माण करायचं असेल ना तर त्यासाठी तुम्हाला अंतःकरणाची शुद्धता करणं गरजेची आहे. अंतःकरण शुद्ध करा. अंतःकरणाची शुद्धता तुमच्या चेहऱ्यावर पावित्र्य निर्माण करते. आणि चेहऱ्यावर पावित्र्य निर्माण झालं ना तर आपल्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी ती सुंदरता निर्माण होते, ते तेज निर्माण होते. कुठल्याही क्रीमची आपल्याला गरज पडत नाही, कुठल्या पावडरची आपल्याला गरज पडणार नाही, कुठल्या फेसवॉशची आपल्याला गरज पडणार नाही, कशाचीच गरज पडणार नाही. फक्त अंतःकरणाला शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. आरशामध्ये फक्त चेहरा दिसतो पण मनातला आरसा कधीतरी उघडून बघा आणि मनातल्या आरशामध्ये स्वतःच्या अंतःकरणाला दाखवण्याचा प्रयत्न करा. किती काळवटलेलं अंतःकरण आहे, किती द्वेषाने भरलेलं अंतःकरण आहे. कधीतरी अंतःकरणातल्या चेहऱ्याला, मनातल्या चेहऱ्याला अंतःकरण दाखवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला अनुभव येईल. आपण त्याची कधी तपासणी करत नाही, बरोबर की नाही? आपण त्याचा कधी विचार करत नाही. जे नाशिवंत देह आहे ना त्या देहाचा आपण विचार करण्यामध्ये वेळ वाया घालवतो. म्हणून त्या अनुसया मातेमध्ये अंतःकरण, अनुसया मातेचं जे अंतःकरण होतं ना अत्यंत सुंदर सुशील असं अंतःकरण होतं. कोणाविषयी द्वेष मत्सराची भावना नाही, कोणाविषयी राग नाही. सर्वांशी आपुलकीने बोलावं, प्रेमाने बोलावं, सन्मानाने बोलावं ही भावना त्या अनुसया मातेची होती. म्हणून चेहऱ्यावर ते अलौकिक असं तेज, ती सात्विकता होती. अनेक या समाजामध्ये, या भारतवर्षामध्ये आपण अनेक असे माणसं बघतो. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो. माझा कीर्तनाचा कार्यक्रम होता. असं मंदिरामध्येच मंडप टाकलेला होता आणि कीर्तनाला सुरुवात होणार, कारण की कीर्तन अगोदर होतं मग जेवण होते. पण कीर्तनाला सुरुवात होण्याच्या अगोदर बाजूलाच त्या ठिकाणी स्वयंपाक चालू होता आणि स्वयंपाक त्या ठिकाणी चालू आहे. 10-12 बाया मस्तपैकी त्या ठिकाणी पुऱ्या लाटत बसल्या. पुरीचं जेवण होतं, पुऱ्या लाटतायत. 10-12 बाया पुऱ्या लाटतायत. आचारी त्या ठिकाणी पुऱ्या तळतोय. मी सर्व तो प्रसंग बघितला. पण पुऱ्या लाटताना एक मनाला सुंदर असं सुखद असा अनुभव त्या ठिकाणी आला. स्वयंपाक बघून काय आनंद वाटायचा, नेहमी स्वयंपाक बघतो आपण, बरोबर की? पण त्या ठिकाणचा स्वयंपाक बघितला आणि मनाला आनंद वाटला, सुख वाटलं. काय असेल त्या स्वयंपाकामध्ये असं? पुऱ्या आवडतं म्हणून सुख वाटलं का? बरोबर की नाही? लोक म्हणतात बाबा तब्येत कमी करा, लय वाढली आता, आणि तब्येत कमी करायला तेलकट कमी करावं लागतं, हे की नाही? मग त्या पुऱ्या बघून सुख वाटलं का? मुळीच नाही. त्या पुऱ्याकडे बघून सुख नाही वाटलं. पण पुऱ्या लाटत असताना ज्या बायांचा त्या ठिकाणी भजनाचा जो आवाज होता ना, जो स्वर होता ना, त्या स्वराकडे बघून, त्या आवाजाकडे बघून एक आगळा वेगळा आनंद वाटला की स्वयंपाक करत असताना प्रभू नामाचा गजर त्या ठिकाणी चालतो. वायफळ गप्पा नाही चालत आहे.
पुऱ्या लाटताना एकमेकांसोबत गप्पा करत नाही, इकडच्या तिकडच्या गप्पा करत नाही. आपल्या गप्पा आपल्या गावापुरत्या मर्यादित राहतात का? आपल्या गप्पा गोंधनापूर पर्यंत मर्यादित राहत नाही. आपल्या गप्पा माडक्यापर्यंत जाऊन पोहोचतात, माडक्याहून खामगाव पर्यंत जाऊन पोहोचतात, खामगावून त्या ठिकाणी अकोल्यापर्यंत जाऊन पोहोचतात, अकोल्याहून मुंबईपर्यंत जाऊन पोहोचतात, पुण्यापर्यंत जाऊन पोहोचतात. बरोबर की नाही? आपल्या गप्पा कुठपर्यंत जाऊन पोहोचतात, कुठं आपण शिरतो, हो की नाही? दूर दूरपर्यंत आपल्या गप्पा जाऊन पोहोचतात. आपल्या गप्पा आपल्या पुरच्या मर्यादित राहतात आणि निरर्थक असलेल्या ह्या गप्पा असतात. यातून साफल्य काही निघत नाही. पण त्या ठिकाणी तो प्रसंग बघितला, पुऱ्या लाटतायत, एकमेकी भजना म्हणतायत. एक पुढचं कडवं म्हटली की मागून 10 जणी त्या ठिकाणी त्या कडव्याच्या सुरामध्ये सूर मिसळवतात. सुंदर असं त्या भजनाचा कार्यक्रम त्या स्वयंपाकासोबत चालवत. ती खरी अन्नाची सात्विकता असते. लक्षात घ्या. प्रभू नामाच्या स्मरणामध्ये भजनामध्ये त्या ठिकाणी दंग झालेले. प्रभू नामाचा गजर त्या ठिकाणी चालू होता, भगवंताच्या नामाचा गजर चालू होता. परमेश्वराला आठव करीत करीत स्मरण करीत करीत त्या ठिकाणी तो स्वयंपाक चाललेला होता. आणि माझ्या दृष्टीने तो स्वयंपाक सर्वात श्रेष्ठ आहे. ते अन्न सर्वात सात्विक आहे. ते अन्न सर्वात निर्मळ आहे. माझ्या दृष्टीने निर्मळ आहे. कारण की ज्या अन्नामध्ये परमेश्वराचा आठव करीत करीत तो स्वयंपाक केला जातो ना, त्या एवढं या जगात कुठलंच अन्न स्वच्छ नाही आहे. या जगात कुठलंच अन्न सात्विक नाही आहे, निर्गुण नाही आहे, निराकार नाही आहे. त्या परमेश्वराच्या नामाचा गजर गजर करत त्या ठिकाणी अन्न होत असताना ते अन्न सर्वात मोलाचं. त्या अन्नाचा एक कण जरी आपण खाल्ला ना, एक घास जरी आपण खाल्ला ना, आपल्या अंतःकरणाची निर्मळता, सुंदरता त्या ठिकाणी आपोआप होणार आहे. पण ते अन्न तशा पद्धतीने बनवणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? आपल्या घरामध्ये अन्न बनतं का? असं बनतं. एकटी बाई घरात असली, 5-7 पाहुण्यांचा झुंड जर घरामध्ये आला, किती वेदना होतात स्वयंपाक करत असताना. सात्विकतेने स्वयंपाक होतो का? स्वयंपाक करता तुम्ही, करत असं नाही, पण सात्विकतेने होतो का? मला घरात एकटं मलाच करावं लागतं. हे कुठून आले, 4-5 जण खायला आले म्हणजे मला एकटंच करावं लागतं. बरोबर की नाही? नाक मुरडत हात मोडत आपण स्वयंपाक करतो. भांडं इकडचं तिकडं आपट, तिकडचं इकडं आपट. म्हणजे आपल्या पतीला त्यापर्यंत सूचना गेली पाहिजे की तुम्ही चुकी केली माणसानं. बरोबर की नाही? बोलू तर काही शकत नाही. मग बोलणं, मनातला राग मग भांड्यांवर काढायचा. लेकरू जर जवळ काही मागायला तर फनकन कानाखाली देऊन लेकरावर काढायचा. हो की नाही? कुठं राग काढतो आपण. असते अन्नामध्ये सात्विकता. आपला स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती कशा असतात बघा. आपण कधीच चांगल्या पद्धतीने स्वयंपाक बनवू शकत नाही. आनंदाने स्वयंपाक बनवता येत नाही आपल्याला. पण आनंदाने स्वयंपाक जरी बनवला तरी त्या स्वयंपाकामध्ये गप्पा असतात की नाही? स्वयंपाक एकटं जरी करत असेल ना, कोणी गप्पा मारायला असेल तर त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या. नसतील कोणी तर पोरीला फोन लावला का चपात्या लाटत चालला फोन, हे की नाही? असा कानाला लावला की चालला. मान दुखते तरी फोन ठेवत नाही. स्वयंपाक पार होतो ना बोलता बोलता. पोरीची विचारपूसही होते, स्वयंपाकही पार होतो. पण त्या स्वयंपाकाला महत्त्व नाही. महत्त्व यासाठी नाही की त्यात सात्विकता निर्माण होत नाही. अन्नामध्ये सात्विकता निर्माण होत नाही. आणि अन्नामध्ये सात्विकता जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपलं घर आनंदी राहू शकत नाही, आपलं घर निरोगी राहू शकत नाही. अन्नामध्ये सात्विकता निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आणि अन्नामध्ये सात्विकता ही भजनाने निर्माण होत असते, प्रभू नामाने निर्माण होत असते, वायफळ गप्पांनी निर्माण होत नाही. कधी लक्षात. त्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांना त्या ठिकाणी त्या हस्तिनापूर नगरीमध्ये आमंत्रित केलं जातं ना. दुर्योधन त्या ठिकाणी त्या हस्तिनापूरमध्ये श्रीकृष्ण भगवंताला आमंत्रित करतो. श्रीकृष्ण भगवंत जेवणासाठी येणार आहे. दुर्योधन कपटी जरी असला पण वरवरचा तो आनंद तो या समाजासाठी दाखवण्यासाठी तो दाखवत होता. भारतवर्षातले संपूर्ण आचार्य त्या ठिकाणी त्यांनी गोळा केले. असंख्य असे पदार्थाचे ढीग त्या ठिकाणी लावले, मोजूही शकणार नाही एवढे पदार्थ त्या ठिकाणी बनवले. डोंगराच्या पदार्थाचे त्या दुर्योधनाने त्या हस्तिनापूरमध्ये उभा केले होते. का की श्रीकृष्ण भगवंत जेवणासाठी येणार आहे. पण पदार्थ बनवले, संपूर्ण भारत वर्षातले आचार्य आणले.
पाकेमध्ये निपुण असलेले सर्व आचार्य त्या ठिकाणी बोलवले, ते पदार्थ बनवले, पण पदार्थ बनवण्यामागे तो अहंकार होता. शब्दामध्ये तो अहंकार होता, मनामध्ये तो अहंकार होता की माझ्यासारखा पाहुणचार आजपर्यंत श्रीकृष्ण भगवंताला कोणी केला नसेल. एक अहंकार मनामध्ये निर्माण झाला आणि अहंकाराने बनवलेले ते पदार्थ भगवंत स्वीकार करतील का? भगवंताला सात्विकता आवश्यक आहे. भगवंत सांगतात की सात्विकता माझ्याजवळ आवश्यक आहे, निराकार निर्गुणता आवश्यक आहे. आपण गीतेमध्ये बघितलं, भगवंताला निष्काम कर्म अपेक्षित आहे, सकाम कर्म अपेक्षित आहे का? अभिमान हेतूने केलेले ते पदार्थ भगवंत त्या ठिकाणी सकाम कर्माने केलेले ते पदार्थ स्वीकार करतील का? कारण की देव स्वतः सांगतात मला निष्काम कर्म अपेक्षित आहे, सकाम कर्म नाही. आणि त्या दुर्योधनाने त्या ठिकाणी अहंकाराने जे पदार्थ तयार केले, मग त्या अहंकाराचे पदार्थ भगवंत खातील का? अहंकाराचे पदार्थ जर ग्रहण केलं तर माणसामध्ये अहंकार निर्माण होईल. भगवंताला याची जाणीव होती. साक्षात परब्रह्म परमेश्वर अवतार आहे, त्या पदार्थाला सात्विक करण्याची ताकद त्या परमेश्वरामध्ये होते. पण देवाला हा जगाला संदेश दाखवायचा होता की अहंकारात केलेले पदार्थ परमेश्वर कधीच स्वीकार करत नाही. तमतमामध्ये की त्या तामस वृत्तीमध्ये केलेले पदार्थ कधीच परमेश्वर स्वीकार करत नाही. रागामध्ये केलेले पदार्थ कधीच परमेश्वर स्वीकार करत नाही. तुम्ही रागात पाची पकवान बनवा ना, बरोबर की नाही? तामस वृत्तीने रागाने तुम्ही पाची पक्वान बनवा, देवाजवळ उपार ठेवा, निष्फळ गेला तो उपार, निष्फळ गेला. मी इथं सांगतो, मग छाती डोकपणे सांगतो, परमेश्वर स्वीकार नाही करणार, त्याचा नाहीच करणार. कारण संपूर्ण आपली जी तामसी वृत्ती आहे ना, आपला जो राग आहे ना, तो संपूर्ण त्या पदार्थामध्ये आपण उतरवलेला असतो. आणि तो संपूर्ण राग त्या पदार्थामध्ये उतरवलेला पदार्थ भगवंत कसं काय स्वीकार करतील? नाही करणार स्वीकार. आणि ज्या दिवशी तुम्ही रागाने जर जेवण बनवलं आणि देवाला उपारात दाखवू नका, मी सरळ सांगतो, काही गरज नाही, दाखवूच नका. उपार न दाखवलेला बरा. तामसी वृत्तीने जे अन्न बनवलेलं आहे ना, रागात बनवलेलं आहे, बरोबर की नाही? शिव्यांचा आठव करून जर आपण अन्न बनवतो ना, त्या अन्नामध्ये सात्विकताच राहत नाही. त्या दिवशी तुम्ही देवाला उपारात दाखवायचं नाही, तुम्ही तुमचं समजून जायचं मी आज पदार्थ कसा बनवला, तुम्ही तुमचं समजून जायचं. त्या अहंकाराचे पदार्थ भगवंताला खायचे नव्हते. मग भगवंत कोणाकडे गेले? अरे अशा व्यक्तीकडे भगवंत जेवणासाठी गेले ज्या व्यक्तीचा 7-12 स्वतःच्या नावावर नाही. मातीच्या भिंती आहेत, पावसाळ्यामध्ये टपटप पूर्ण घर गळतं, झोपण्यासाठी जागा राहत नाही, अशा पद्धतीचं छोटंसं घर आहे, स्वतःच्या नावावर 7-12 नाही, टाकायला त्या ठिकाणी साधी चादर नाही, बेडशीट नाही, फरशी तर दूरचीच गोष्ट आहे. त्या घरामध्ये गॅस नव्हता, त्या घरामध्ये सुंदर असं गॅस ओटा नव्हता, त्या घरामध्ये चूल नव्हती. अशा घरी भगवंत जेवणासाठी गेलेला. कितीतरी दिवसाचं ठेवलेलं अन्न होतं, देव त्या ठिकाणी गेले, भूक लागली म्हणून सांगितलं. 7-8 दिवसाचं ठेवलेलं अन्न, अक्षरशः ते अन्न वास मारायचं. 7-8 दिवसापूर्वीचं अन्न तुम्ही ठेवून बघा आणि काढा बरं, नाकातली केस जळल्याशिवाय राहत नाही, एवढं भयंकर वास मारायचं. अक्षरशः ते अन्न वास मारायचं. आणि ते अन्न वास मारलेलं अन्न त्या ठिकाणी भगवंतांनी प्रसन्नतेने खाल्लं. त्यांनी लाजत काजत समोर आणला. तर घरात काही नाही, देव आपल्या दारात आले, भूक लागली सांगतायत, 2-4-5 दिवसाचं पडलेलं अन्न देवासमोर आणलं. देवाने ते प्रसन्नतेने स्वीकार केलं. का स्वीकार केलं? अन्नाचा वास येत होता ना. 4-5 दिवसाचं शिळं अन्न आहे, बरोबर की नाही? बायकोनी सकाळी जर रात्रीची चपाती दिली तर किती आपला तांडव होतो? करतात की नाही तांडव? हा, रात्रीची शिळी चपाती सकाळी खायला दिल्यावर आपण तांडव किती करतो, बरोबर की नाही? 4-5 दिवसाचं अन्न भगवंतांनी प्रसन्नतेने स्वीकार केलं. का स्वीकार केलं? कारण की देण्यामागची भावना ही सात्विक होती, निर्गुण अशी भावना होती, निर्मळ अशी भावना होती. परमेश्वराचं येणं त्या व्यक्तीला आनंददायक होतं.
अन्नामध्ये वास जरी येत असला ना, पण त्या अन्नामध्ये सात्विकता निर्माण झालेली आहे. निर्मळता त्या अन्नामध्ये होती, आनंदाचा वर्षाव त्या अन्नामध्ये होता. आणि ते भगवंतांनी अहंकाराचं लाखो पदार्थ बनवले होते दुर्योधनाने. त्या पदार्थाचा स्वीकार केला नाही, पण 4-5 दिवसापूर्वी पडलेलं अन्न जे वास मारताय त्या अन्नाचा परमेश्वराने स्वीकार केला. यावरून आपण समजायला पाहिजे की आपण बनवताना कसं बनवावं. सात्विकता मनामध्ये निर्माण करता आली पाहिजे. हे चेहऱ्यावरचं तेज, ही सात्विकता, ही कशाने मनामध्ये निर्माण होते. तुम्हाला जर असं वाटतं ना आपला संसार सुखाचा चालावा, आपलं घर आनंदी राहावं, आपलं घर निरोगी राहावं, त्यासाठी एकच उपाय करायचा. स्वयंपाक बनवताना सात्विकतेने स्वयंपाक बनवावा, आनंदात बनवावा, परमेश्वराच्या नामचिंतनामध्ये स्वयंपाक बनवावा. कोणी गप्पा मारायलाच असेल ना, त्याला सांगायचं चल बाजूला चल, स्वयंपाक होईपर्यंत माझ्याजवळ कोणीच यायचं नाही, कोणाशी संवादच साधायचा नाही. स्वयंपाक करत असताना परमेश्वराच्या भजनाचा त्या ठिकाणी गजर करा ना, परमेश्वराच्या नामचिंतनाचा गजर करा. अरे परमेश्वराचं नामचिंतन करत करत केलेला स्वयंपाक हा अलौकिक आहे. लाखो रुपयाचा पदार्थ तो जर त्या ठिकाणी तामसी वृत्तीने बनवला ना, तर साधी एक आपली 10 रुपयाची भाकरीला पीठ केवढं लागतं, ती भाकर जर त्या परमेश्वराच्या नामामध्ये जर बनवली ना, तर लाखो रुपयाच्या पदार्थाला हरवण्याची ताकद त्या भाकरीमध्ये आहे. ती सात्विकता मनामध्ये निर्माण करा. आपल्या घराला जर निरोगी ठेवायचं असेल ना, सुंदर ठेवायचं असेल, आनंदी ठेवायचं असेल, पदार्थ सात्विक बनवण्याचा प्रयत्न करा. राग ज्यावेळेस येईल ना, त्यावेळेस घराला उपाशी ठेवलं तरी चालेल, स्वयंपाक बनवू नका, रागामध्ये स्वयंपाक बनवू नका. माझं खरं सांगणार, सरळ सांगायचं, बाबा बाहेर जा, बाहेरून हॉटेलवरून काहीतरी खाऊन ये आणि येताना मला पण घेऊन ये, मी स्वयंपाक बनवतो. बरोबर की नाही? कारण की मी रागात आहे. आणि रागामध्ये कधी स्वयंपाक बनवू नका. माय माऊल्यांनो, तुम्हाला माझं हात जोडून विनंती आहे. हा, जिवाराला सांगा ना, भाऊ 100 रुपये घे, बाहेर जाऊन खाय. दोघं बिनकामी माझा तामसी स्वयंपाक मला बनवू नको देऊ, तू नको खाऊ, मला पण नको खाऊ घालू, आणि तामसी घराला बनवू नको. जाऊ द्या ना, 5-50-100 रुपये जाऊ द्या, त्यावेळेला चालतं. पण सात्विकतेने त्या ठिकाणी आपला स्वयंपाक झाला पाहिजे, हे कधी लक्षात ठेवा. आणि ती सात्विकता आपल्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. आणि यावर एकच उपाय आहे. ज्यावेळेस आपण स्वयंपाक तयार करतो ना, त्यावेळेस त्या अनुसूया मातेसारखे पदार्थ तयार करण्याची कला आपल्यामध्ये उत्पन्न करून घ्या. अनुसूया माता ज्यावेळेस स्वयंपाकाला लागायची ना, त्यावेळेस फक्त परमेश्वराच्या नामाचा गजर करत लागायची. त्या कार्यक्रमाच्या वेळेस त्या महिलांकडे बघून मला तो आनंद निर्माण झाला की अनुसूया माता खऱ्या अर्थाने या ठिकाणी उतरलेली आहे. अरे एक शब्द सुद्धा वेगळा नव्हता, एक शब्द सुद्धा. अखंड पुऱ्या लाटताना फक्त आणि फक्त परमेश्वराच्या नामाचा गजर चालू होता. आनंद वाटला. त्या दिवशी ती पुरीची जी चव होती ना, ती चव एकदम वेगळी होती. त्यावेळेस मी लोकांचा नाही विचार केला. लोक मला जाड म्हणतात, बाबा तब्येत कमी करा. मी विचार नाही केला. पुऱ्या दणकावून आणल्या, भरपूर आणल्या, कारण की त्या अन्नामध्ये सात्विकता होती. म्हणून प्रभू नामाच्या गजरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी तो स्वयंपाक करता आला पाहिजे. स्वयंपाक करण्याची कला सुद्धा अवगत झाली पाहिजे. कोणी केलाय का आतापर्यंत देवाचं नाव घेत घेत स्वयंपाक? खोटं बोलायचं, खोटं बापरे. हाय बा, 2 जण निघाले, 3 जण निघाले, बाकीच्यांनी केला नसेल तर करा. आता 7 दिवस तर काय आपल्या इथं भंडाराच आहे, विशेष नाही, कारण की हा पदार्थ म्हणजे भिक्षेचा पदार्थ आहे. आमचे लोक या ठिकाणी आयोजक मंडळी दारोदारी जाऊन त्या ठिकाणी वर्गणी मागितलेली आहे. वर्गणी मागणं म्हणजे काय? एक प्रकारे भिक्षा मागणं आहे. स्वतःच्या जीवासाठी वर्गणी मागितली का? या धर्मकार्यासाठी दारोदारी जाऊन वर्गणी मागितलेली आहे. आणि त्यांच्या त्या कष्टातून, त्या वर्गणीतून हे पदार्थ नक्कीच सात्विक असणार, यात शंका नाही. म्हणून आज आपण 7 दिवस या ठिकाणी पदार्थ जे खाणार आहोत ना, त्यातून आपल्या मनाची सुंदरता, आपण किती फायदे बघा ना, एका कार्यक्रमात किती फायदे आहे.
ज्ञानार्जन करायला भेटतं, संतांचं त्या ठिकाणी दर्शन होतं, देवाचं दर्शन होतं, चांगलं सात्विक पदार्थ खायला भेटतं. म्हणजे इथं येणारा माणूस पूर्णपणे निर्मळच होऊन जाणार. बरोबर की नाही? पूर्णपणे निर्मळ होऊन जाणार. त्या अनुसया माता त्या ठिकाणी अखंड परमेश्वराच्या नामचिंतनामध्ये स्वतःचं आयुष्य घालवलं. अखंड परमेश्वराचं नामचिंतन करायचं, बस. देवाशिवाय दुसरं काही नाही. त्या ऋषीमुनींची सेवा करायची, आपल्या पतीची सेवा करायची, सुंदर असा संसार चालायचा. तिथला वातावरण, त्या ठिकाणी जी सतेजता होती ना, जी निर्मळता होती, ते सर्व ऋषीमुनी त्या ठिकाणी त्या बद्रिक आश्रमामध्ये त्या ठिकाणी तपश्चर्या करायचे, आनंदाने राहायचे, प्रभू नामाच्या चिंतनामध्ये स्वतःचं आयुष्य घालवायचे आणि देवाच्या स्मरणामध्ये स्वतःला मग्न करून घ्यायचे. संपूर्ण वातावरण सुंदर अशा पद्धतीने त्या ठिकाणी चालू. एवढे मोठे अत्रि ऋषी आणि अनुसया माता त्या ठिकाणी आहे, ज्यांच्या तपश्चर्यामध्ये आगळं वेगळं बल आहे. आणि अनुसूया माता त्या ठिकाणी ऋषीमुनी त्या ठिकाणी वास्तव्यास आहे. सुंदर असा संसार त्यांचा चालू आहे. पण बाकीच्या ऋषींना वाटायचं की यांच्या संसारावर आता सुंदर असं ब्रह्मकमळ फुललं पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे. अरे कितीही श्रीमंत असला आणि कितीही गरीब असला, प्रत्येकाला वाटतो की आपल्या संसाराला वंशाचा दिवा पाहिजे. बरोबर की नाही? श्रीमंतांना वाटतं की आपल्या संपत्तीला वारसदार पाहिजे आणि गरिबांना वाटतं की आपल्या काठीला वारसदार पाहिजे. वंशाचा दिवा हा प्रत्येकाला त्या ठिकाणी हवासा वाटतो. घराला घरपण केव्हा येतं? घराला घरपण केव्हा येतं? ज्या वेळेस त्या घराला वंशाचा दिवा लागलेला असतो ना, त्यावेळेस त्या घराला घरपण येत असतं. बिना लेकराचं घर कसं वाटतं? बरोबर की नाही? वाटतं का? आजकाल तर लोक नावं ठेवतात, काय काय शब्द बोलतात. बरोबर की नाही? जर मूल एखाद्या दाम्पत्याला जन्माला आलं नाही तर आपण काय काय विचार करतो, काय काय शब्द बोलतो. भयावह स्थिती असते ती. काय ती मानसिकता ती खचत असेल. बरोबर की? आणि मानसिकता खचवण्याचं काम आपण करत असतो, आपण आधार देत नाही. आपली सर्वात मोठी चुकी, आपण आधार देण्याचं काम करत नाही, आपण निराधार बनवण्याचं काम करत असतो. बरोबर की नाही? एखादा दुःखामध्ये आहे ना, संकटामध्ये आहे ना, अरे नाही पैशाचा आधार देता येत ना, निदान शब्दाचा आधार देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पण आपण निराधार बनवत असतो, आपण खचवण्याचं काम करतो. मग घराला घरपण, जेव्हा वंशाचा दिवा या घरामध्ये येईल ना, त्यावेळेस त्या घराला घरपण येतं, त्या घरामध्ये आनंद येतो. या ऋषींना वाटायचं सुंदर असा या अत्रि ऋषींचा आणि अनुसया मातेचा संसार आहे, त्या संसाराला आता वंशाचा दिवा पाहिजे. सर्वांच्या मनामध्ये ती संकल्पना होती, ती इच्छा होती, ती इच्छाशक्ती प्रत्येकाच्या मनामध्ये होती. अत्रि ऋषींच्याही मनामध्ये त्या ठिकाणी ती इच्छा उत्पन्न झाली. निर्गुण निराकार असलेला चैतन्य परमेश्वर, त्या परमेश्वराला विनंती करतात सर्व ऋषीमुनी, अरे देवा, तू निर्गुण आहे, निराकार आहे, चैतन्य पर असलेला तू परमेश्वर आहे. आमच्या भूमीमध्ये सर्व काही आहे. आमची भूमी इतकी सात्विक आहे ना, इतकी निर्गुण आहे ना, निराकार असलेली भूमी आहे. फळं आहेत, झाडं आहेत, पक्ष्यांचा चिवचिवाट आहे, सुंदर असे झरे आहे. त्या झऱ्यामध्ये कचऱ्याचा कण सुद्धा दिसणार नाही, एवढं स्वच्छ आणि सुंदर त्या बद्रिक आश्रमाचं पाणी. आजही जाऊन बघा, त्या पाण्यामध्ये बघितलं ना तर आपला चेहरा त्या पाण्यामध्ये एकदम निखळतेने दिसतो. एवढं स्वच्छ असलेलं ते बद्रिक आश्रमचं पाणी त्याही वेळेस होतं आणि आजही आहे. आजही आमच्या भूमीमध्ये सर्व आहे देवा. तपश्चर्या करणारे ऋषीमुनी आहे, इथं भक्तांचा सहवास आहे, देवाच्या गजराचा, नामस्मरणाचा, चिंतनाचा या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी भरभरून गेलेला सर्व काही आमच्या या भूमीमध्ये आहे. पण आमच्या या ऋषित्वाला, आमच्या या भूमीला, सुंदर अशा भूमीला न्याय देणारा या ठिकाणी एक सुंदर असा पुत्र हवा. देवाला सर्व ऋषी विनंती करताय. सर्व काही आमची भूमी पवित्र आहे, एवढी पवित्र आहे की या भूमीमध्ये येणारा माणूस त्या ठिकाणी स्वतःला संपूर्णपणे सात्विक करून घेऊन जातो, आत्मकल्याणाचा मार्ग शोधून घेऊन जातो. इतकी भूमी ही पवित्र आहे.
पण या भूमीला न्याय देणारा त्या ठिकाणी आम्हाला एक सुंदर असा पुत्र हवा. आणि त्या एका सुंदर पुत्रामुळे आम्ही पराधीन झालेलो आहोत. सर्व असतानाही आम्ही पराधीन आहोत, आम्ही हतबल झालेलो आहोत. परमेश्वराला विनंती करतात, सुंदर असं आमचं हे दाम्पत्य, आदर्शवान असलेलं हे दाम्पत्य, संसार कसा करावा हे फक्त तुमच्याच लोकांकडून नाही, आमच्या ऋषीमुनींकडून शिकावा की संसार कसा करावा. स्मृतीस्थळातलं जिवंत जागतं उदाहरण आमच्या इरायचा दामोदर पंडितांचा काल प्रसंग सांगितला, मी सांगितलेला आहे. आदर्शवान असलेलं व्यक्तिमत्व, दाम्पत्य, संसार कसा करावा यांच्याकडून शिकावा. बरोबर की नाही? आपण संसार करायचं कोणाकडून शिकतो? तुम्ही कोणाकडून शिकता? घरी असल्यावर आई शिकवते, सासरी गेल्यावर सासू शिकवते, आणि बाकीचे शेजारी पाजारी शिकवतात. त्यांचं बघून वाटतं की नाही आपल्याला संसार कसा असावा. त्याचा 2 ताली बंगला राहिला की आपण आपल्या लगेच माणसामागं हट्ट लावतो, अरे 2 ताली बंगला झाला, आपला अजून पत्र्याचंच आहे, आपलाही संसार वाढवा, 2 ताली बंगला बनवा. हे संसार शिकण्याचे गुणधर्म आपले असतात. याला संसार म्हणतात का? हे संसार शिकण्याचे गुणधर्म आहेत का? मुळीच नाही. आदर्श असलेलं व्यक्तिमत्व, आदर्श असलेलं दाम्पत्य, त्यांच्याकडून शिकावं संसार कसा करावा. कारण की एवढा मोठा संसार करत असताना आपण विचार करतो, आम्ही सांगत असतो संसार हा कसा आहे, दुःखरूप आहे. पण अत्रि ऋषी आणि अनुसूया माता त्या ठिकाणी संसार करतात, आनंदाने संसार करतात, दुःखाचा लवलेशही त्यांच्या संसारामध्ये नाही. अरे दुःखरूप असलेल्या संसाराला सुद्धा सुखाचा बनवला, संपूर्ण संसार सुखाचा त्या दोघांनी बनवला. मग आदर्श घेण्यासारखं व्यक्तिमत्व आहे की नाही तुमच्यासाठी? आहे की नाही? मग अशा व्यक्तींचा आदर्श घ्यायला पाहिजे आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण संसार करायला पाहिजे, नक्कीच सुखाचा संसार होतो. मग देवाला विनंती करतात, सर्व काही आमच्याकडे आहे पण आम्ही पराधीन झालेलो आहोत देवा. आता एकच तुम्हाला विनंती आहे, हे जे ब्रह्मकमळ आहे ना, आमच्या अत्रि ऋषी आणि अनुसूया मातेच्या उदरी तुम्ही त्या ठिकाणी फुलवलं पाहिजे, ही विनंती आमची तुम्हाला आहे. सर्व ऋषी त्या ठिकाणी परमेश्वर परब्रह्म परमेश्वर अवताराला विनंती करतात, देवाला विनंती करतात. अत्रि ऋषींनी विचार केला, सर्वांच्या मनामध्ये इच्छा त्या ठिकाणी बघितली. अत्रि ऋषींनी विचार केला की आता आपल्याला या ठिकाणी एक सुंदर असं दाम्पत्य, त्या ठिकाणी मूल आपल्याला पुत्र असं झालं पाहिजे, पुत्र रत्न आपल्याला व्हावं. अत्रि मुनींनी विचार केला, मग यासाठी काय करावं लागेल? जे या भूमीला, या जागेला, या सह्याद्री पर्वताला, एवढंच नाही संपूर्ण जगाला न्याय दिला, संपूर्ण या सृष्टीला न्याय देणारा असा पुत्र माझ्या उदरी जन्माला यावा, यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी त्यांनी ठरवलं की आता तपश्चर्या, परमेश्वराची तपश्चर्या केल्याशिवाय, तपसाधना केल्याशिवाय या गोष्टी शक्य होणार नाही, सहजासहजी आपल्याला मिळणार नाही. तपश्चर्या करणं गरजेचे. वंशाचा दिवा पाहिजे हे खरं आहे, मला माझ्या वंशाचा दिवा पाहिजे. माझ्या वंशाचा दिवा हा फक्त माझ्या संसारापुरता मर्यादित नको आहे. जो माझ्या उदरी जन्माला येईल ना, जो माझा मुलगा म्हणून जन्माला येईल ना, या बद्रिकाश्रम भूमीमध्ये असा पुत्र पाहिजे, नुसतं या भूमीला नाही, नुसतं या संसाराला नाही, या संसाराला, या जगाचा, या सृष्टीचा जगमालक, जगचालक म्हणून या ठिकाणी तो जन्माला आला पाहिजे. ही अंतकरणातली भावना अत्रि ऋषींची होती. नुसतं माझ्या संसारापुरतं तो वंशाचा दिवा म्हणून जन्माला नाही आला पाहिजे, नुसतं माझा संसार बघावा, आम्ही बघावं, हा बद्रिकाश्रम बघावा. त्या ऋषीमुनींनी फक्त बद्रिकाश्रमापुरती त्या ठिकाणी परमेश्वराजवळ विनंती केली होती की आमच्या भूमीला न्याय दिलासा द्या. पण अत्रि ऋषींनी मागणी काय केली? संपूर्ण जगाला न्याय देईल, संपूर्ण सृष्टी चालवण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे ना, तो पुत्र माझ्या उदरी जन्माला परमेश्वराने घालावा. ही अत्रि ऋषींची भावना होती. आणि अत्रि ऋषींची भावना ही सहजासहजी मिळणारी होती का?
एक विडा ठेवला म्हणजे देव जन्माला येईल का? नाही येऊ शकत. अत्रि ऋषींना ते माहित होतं की आपल्याला घनघोर कठोर अशी तपश्चर्या करावी लागेल. या जगाचा जगमालक जगचालक जर आपल्या उदरी जन्माला घालवायचा असेल, त्या परमेश्वराला ती विनंती करावी लागेल. त्या परमेश्वराला विनंती केल्यानंतरच तो परमेश्वर आपल्या उदरी जन्म घेईल. आणि त्यासाठी आपल्याला कठोर तपश्चर्या करणं गरजेची आहे, तप साधना करणं गरजेची आहे. आणि त्याशिवाय या गोष्टी शक्य होणार नाही. प्रवास अत्यंत खडतर होता. तपश्चर्या साधी नव्हती. तपश्चर्या एवढी खडतर आणि कठीण होती. पण ती तपश्चर्या करण्याचं त्या ठिकाणी त्या ऋषीमुनींनी ठरवलं, अत्रि ऋषींनी ठरवलं आणि तपश्चर्याला सुरुवात केली. आपल्या तपसाधनेला सुरुवात केली. भगवंताच्या चिंतनाने स्मरणाने तपश्चर्याला सुरुवात झालेली अत्यंत खडतर अशी असलेली ही गोष्ट, ही तपश्चर्या. भगवंत आपल्या उदरी जन्माला हवं, ही गोष्टी सोपी नाही. ही गोष्टी सोपी नाही आहे. आणि कोणतीही गोष्ट जीवनामध्ये सहजासहजी मिळत नाही. हे बंधूंनो लक्षात घ्या, कोणती गोष्ट जीवनामध्ये सहजासहजी मिळत नाही. हा एवढा पसारा मांडला एका दिवसाचा खेळ आहे का? हा एका दिवसाचा आहे का? हा एका दिवसाचा खेळ नाही. हा खेळ मांडण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना 2-2, 3-3 महिने स्वतःच्या अंगाला झिजवावं लागलं, पाय झिजवावे लागले, तोंड झिजवावं लागलं, पाय चालताना झिजवावे लागले, तोंड बोलताना झिजवावं लागलं, स्वतःच्या अंगातला घाम काढावा लागला. 2 महिने अहोरात्र मेहनत करावी लागली. तेव्हा हा खेळ या ठिकाणी उभा झालेला. आपल्याला सहजासहजी वाटतं, पण या मागे कष्ट करणाऱ्यांना माहित असतं की मेहनत काय करावी लागते. अरे समोरच्याच्या खिशातून रुपया काढणं सुद्धा अवघड आहे की नाही? तुमच्या समोर आलो म्हटलं द्या 1 लाख रुपये, द्याल का काढून लगेच? 100 रुपये द्या म्हटलं द्याल का? नाही देत. स्वतःच्या लेकराला आपण लवकर देत नाही. आपलं बाळ आपल्याकडे पैसे मागायला आलं, पप्पा 100 द्या, नाही देत. 100 प्रश्न करतो. मग त्यावेळेस कुठं वाटलं मग ते 100 काढून देतो, काढून देत नाही. मग हा कार्यक्रम काय कोणाची प्रॉपर्टी होती का ती विकून हा कार्यक्रम केला? नाही ना. माणसाच्या खिशातून पैसा काढणं एवढी सोपी गोष्ट नाहीये, बरोबर की नाही? त्यासाठी अथक परिश्रम लागतात. अथक परिश्रम लागतात तर लागतात, पण परमेश्वराची कृपादृष्टी सुद्धा असणं गरजेची आहे. आणि आमचा सर्व आयोजक मंडळीवर मांडक्याच्या बाबाची कृपादृष्टी सदैव आहे. पुन्हा हा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी ते आयोजित करू शकले. आणि सुंदर असं रूप या कार्यक्रमाला या 2 दिवसापासून या ठिकाणी आणलेला. या 2 दिवसाचा कार्यक्रम सुरू झाला. 7 दिवसाच्या कार्यक्रमासाठी 4 महिन्याची मेहनत आहे. कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नसते, कष्ट करावेच लागतात. अत्रि ऋषींना माहित होतं, परमेश्वराला जर आपल्या उदरी जन्म घ्यावायचा असेल, ती इच्छा पूर्ण करायची असेल, तर आपल्याला परमेश्वराची कठोर तपश्चर्या करणं गरजेची आहे. सहजासहजी परमेश्वर आपला होणार आहे. आणि अत्रि ऋषींनी तपश्चर्याला सुरुवात केली. चांगल्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी मेहनत प्रयत्न करावे लागतात. चांगली गोष्टी एखादी मिळवायची असेल ना, त्यासाठी मेहनत लागतेच, प्रयत्न लागतात. वाईट गोष्टीला मेहनत लागत नाही. लागते का? नाही लागत. एखादा बाजूला तंबाखू खात राहिला, तो म्हटला घे थोडी हान, बरोबर की नाही? लागती मेहनत. उचलली टाकली तोंडात, काय मेहनत लागली? पण एखाद्याला शेजारी उभा आहे, अरे देवपूजा करायला जायचं, चल देवपूजा करू, प्रसाद वंदन आलं, ओळीने देवपूजा करू. त्याला इकडे आणण्यासाठी मेहनत लागते, कष्ट लागतात. त्याला त्या ठिकाणी बोलावं लागतं, समजून सांगावं लागतं. 10-15 मिनिटं समजून सांगितल्यानंतर मग तो कुठेतरी तयार होतो. चांगल्या कामासाठी मेहनत लागते, वाईट कामाला मेहनत लागत नाही. आणि वाईट कामासाठी लक्षणं लगेच लागून जातात. वाईट कामं लगेच कॅचअप करतात. चांगल्या गोष्टीला कधी मेहनत लागते. म्हणून आपल्यामध्ये चांगलेपणाचं लक्षण असणं गरजेचं आहे. चांगलेपणाचं लक्षण आपल्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. आपण चांगलेपणाचे लक्षण आपल्यामध्ये निर्माण करत नाही. एका शहरामध्ये जात असताना सिटीमध्ये चाललो आणि एक छोटंसं 10-15 दिवसाचं कुत्र्याचं पिल्लू होतं.
आता आम्ही रोडच्या त्या साईडला होतो, ते पिल्लू या साईडला होतं, आम्ही उभा होतो. आता त्या रोडनी भरधाव गाड्या चालू आहेत, ते पिल्लू रोडच्या मध्ये उभा आहे. त्याला जायला सुचत नव्हतं नेमकं कुठं जावं. इकडं जावं, इकडं जावं तर इकडून गाडी यायची, तिकडं जावं तर तिकडून गाडी यायची. जो तो आला त्या पिल्ल्याला हुसकवण्याचा प्रयत्न करायचा, हाकलण्याचा प्रयत्न करायचा. पण छोटंसं पिल्लू आहे, गोंधळून गेलं, कुठं जावं समजत नव्हतं. मोटरसायकलवर आला, पिल्ल्याला हाकलवण्याचा प्रयत्न करा. एखादा मोठ्या फोर व्हीलर गाडीमध्ये आला, त्याने त्याला असं मारण्यासारखं त्याला हाकलण्याचा प्रयत्न करा. एक बाजार आला, तिने तर लातच मारण्याचा प्रयत्न करा, लातीने उडवण्याचा प्रयत्न केला. लोकांची प्रवृत्ती कशी असते बघा. प्रत्येक जण हाकलण्याचा प्रयत्न करतोय. असंख्य गाड्या येऊन गेला, असंख्य गाड्यांनी त्याला हाकलण्याचा, लोकांनी हाकलण्याचा प्रयत्न केला. पण तो गोंधळून गेला ना, नेमकं जावं कुठं. इकडं जावं, इकडून गाडी येते, इकडं जावं, इकडून गाडी येते. ते मध्यभागी उभा राहिलं, छोटंसं पिल्लू. हा सर्व त्या ठिकाणी खेळ सुरू होता. आता आपल्याला जावं, आपण उचलून बाजूला ठेवा, तर इकडं ट्रॉफिक भरपूर. रस्ता ओलांडायचा म्हटलं, 4 लाईन हायवे, तिकडं पलीकडे जावं म्हणजे गाड्या जाऊ देत नव्हत्या. तळमळ अंतःकरणामध्ये चालू होती. पण कालांतराने एक सायकलवर माणूस आला आणि त्या पिल्ल्याला बघितलं, भर रस्त्यात सायकल उभा केली, त्या पिल्ल्याला उचललं आणि त्या काठावर नेऊन ठेवलं. ते पिल्लू पुन्हा त्या काठावरून रोडकडे आलं. पुन्हा ते माणूस त्या सायकलवरून उतरला, पुन्हा त्या पिल्लाला उचललं, पुन्हा त्या काठावर नेऊन ठेवलं. पुन्हा आपली सायकल काढली, निघायला लागला, पुन्हा ते पिल्लू रोडवर आलं. अरे त्या माणसाला कळलं की हा काही इथं या ठिकाणी एका ठिकाणी थांबणार नाही आणि हा गाडी खाली आला म्हणजे हा संपणार. मग त्या माणसाने त्या पिल्ल्याला उचललं, आपली एक पिशवी काढली, त्या पिशवीमध्ये ठेवलं, सायकलला लटकवली आणि सायकल घेऊन निघून गेला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की धनाने श्रीमंत असलेले माणसं, धनाची श्रीमंती आहे, सर्व काही आहे, सुख सुविधा आहे, पण मनाने लाचार आहेत. मनाची लाचारता त्या ठिकाणी दिसून येते. बरोबर केली, स्वतःचा स्वार्थ दिसून येतो. एखाद्याला काय हरकत होतं, गाडी बाजूला ठेवून पिल्ल्याला उचलून एखाद्या कोपऱ्याला बाजूला न्यायला काय हरकत होतं. छोटंसं पिल्लू होतं, माणसाला तर एवढं कळतं ना हो. छोट्याशा पिल्ल्याला, आपल्या छोट्याशा लेकराला कळतं का रोड कसा ओलांडावा? कळतं? आपण आवरतो की नाही, वारंवार आवरतो की नाही? कारण की ती बुद्धीची क्षमता तेवढी वाढलेली नसते लेकरांची. मग त्या पिल्ल्याची बुद्धीची क्षमता वाढलेली आहे का? पण लोक एवढे निष्ठुर झालेले असतात ना, एवढे स्वार्थी लोक झालेले असतात ना, की आपल्याला एखाद्या माणसाला त्या ठिकाणी संकल्पना सुचली नाही की पिल्लाला उचलावं, बाजूला नेऊन ठेवावं. त्या लाखो माणसातून एका व्यक्तीला ती संकल्पना सुचली. माणसं नाही त्या ठिकाणी शहाणपणा करण्याचा प्रयत्न करतात, चांगुलपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण जिथं दाखवावा तिथं दाखवत नाही. आमच्या स्वामींचं सूत्र आहे, अरे माणसाने माणसावरच दया करावी का? माणसाने माणसापुरतच त्या ठिकाणी आपलं प्रेम दाखवावं का? मुळीच नाही ना. आमच्या स्वामींचं सूत्र आहे, भूतमात्रावर दया कीजिए. बरोबर, जे भूतमात्र आहेत ना, जे प्राणी आहेत, पशु आहे, पक्षी आहे, या सर्वांवर आपण दया दाखवली पाहिजे, या सर्वांप्रती आपलं प्रेम दाखवलं पाहिजे. पण हे आपल्याकडून दाखवल्या जात नाही. काही या समाजामध्ये आदर्श घेण्यासारखे व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी या भारतातला सर्वात श्रीमंत असलेला व्यक्ती, त्याचा 2 नंबरचा जो मुलगा आहे ना, अनंत अंबानी नाव आहे. आदर्श घेण्यासारखं व्यक्तिमत्व आहे. श्रीमंत आहे, पैशाने श्रीमंत आहे, पण मनाची श्रीमंती बघा कशी आहे, मनाची उदारता बघा कशी आहे. एक भला मोठा जंगल त्याने स्वतः खरेदी केलेला आहे. 2-3 हजार एकरचं जंगल खरेदी केलं आहे आणि त्या जंगलामध्ये सर्व प्राणी त्या ठिकाणी आणून ठेवले आहे आणि त्या जंगलाला नाव दिलंय वनतारा. वनतारा नावाचं जंगल आहे, वनतारा. आणि त्या जंगलामध्ये प्रत्येक प्राण्याला त्या ठिकाणी सांभाळण्यासाठी लाखो लोकांची टीम आहे. किती लोकांची?
लाखो कर्मचारी ते जंगल सांभाळण्यासाठी तिथं काम करतात. त्या कर्मचाऱ्यांचा पगार ते देत असतात. त्या जंगलामध्ये कुठल्या प्राण्याला, कुठल्या पक्ष्याला, पशुला काही लागलं, आजारी पडलं, डॉक्टरची स्पेशलिस्ट टीम त्या ठिकाणी असते. त्यांना खाण्यापिण्यासाठी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. प्रत्येक प्राण्याचं जे ते अन्न असेल ते खाण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. स्पेशल डॉक्टरची टीम आहे. ज्यांनी मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतल्यात ते डॉक्टर त्या ठिकाणी नोकरीला लावलेत. कोणासाठी लावलेत? प्राण्यांसाठी नोकरीला लावलेत. प्राण्यांसाठी. माणसं आहेत का तिथं? संपूर्ण प्राणी आहे. हे प्राणी मात्रांवरचं प्रेम आहे, ही दया आहे. हे आमच्या स्वामींचं सूत्र आहे, भूतमात्रावर दया कीजे. बरोबर की? आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे. करोडो रुपये खर्च आज प्राण्यांवर करतायत. काय ती आगळी वेगळीकता आहे. मग आपल्या मनामध्ये ती संकल्पना का जागृत होत नाही? नका ना खर्च करू, पण संकटात असलेल्या प्राण्याला निदान मदत तर करू शकाल ना. तेवढं पण आपल्याकडून होत नाही. मग आपण स्वतःला माणसं का मानवावं? आपली माणुसकी कुठे गेली? आपला चांगलेपणाचे लक्षण कुठे गेलेत का? अरे एखादं छोटासा प्राणी, कुत्रा आपल्या गाडीजवळ झोपलं ना तरी आपल्याला राग येतो. आपण दगड मार, हे मार, ते मार. अरे जीव त्यांचा पण आहे ना. फक्त फरक आपला आणि त्यांच्यामध्ये एवढं की देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे, त्यांना बुद्धी दिली नाही. पण आपण माणसं एवढे विचित्र की बुद्धीचा वापर आपण कधी करत नाही, करतच नाही. देवाने बुद्धी ज्या गोष्टीसाठी दिली त्या गोष्टीसाठी आपण बुद्धीचा वापरच करत नाही. करतो का? आपल्याला नेहमी वाटतं आपण स्वार्थपणाचे लक्षण आपल्यामध्ये भरलाय. निस्वार्थी भावनाचं कधी आपली गोष्ट आहे का? प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक गोष्टीत स्वार्थ बघत असतो. कधीतरी आपल्या जीवनामध्ये स्वतः निस्वार्थ बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निस्वार्थ कधीतरी बघून बघा. आगळा वेगळा आनंद उपभोगण्याचा आपण त्या ठिकाणी तो अनुभव घेऊ. काही लोकांना वाटतं, आणि निस्वार्थ जर बनायचं असेल ना, निस्वार्थ बनायचं असेल ना, माणुसकी माणसामध्ये निर्माण करायची असेल ना, स्वतःमध्ये माणुसकी निर्माण करायची असेल ना, तर त्यासाठी साधना लागते. आणि परमेश्वराच्या ज्ञानाशिवाय साधनेची प्राप्ती होत नसते. लक्षात घ्या. त्यासाठी परमेश्वराचं नाम चिंतन असणं गरजेचं आहे. ईश्वराच्या चिंतनाने आपल्या त्या ठिकाणी ती साधना प्राप्त होत असते. आणि साधना प्राप्त करण्यासाठी परमेश्वराचं चिंतन असणं गरजेचं आहे. साधनेशिवाय जीवाची मुक्तीच नाही, जीवाला मोक्ष प्राप्तीच नाही. त्यासाठी साधना असणं गरजेची आहे. आणि ती साधना या ठिकाणी अत्रि ऋषींची होती. आपल्या तपश्चर्येमधून साधना त्या ठिकाणी व्यक्त करत होते. आणि त्या साधनेतून त्या परमेश्वराला धावा करत होते, परमेश्वराला विनंती करत होते. काही लोकांना वाटतं साधना कशी असते, परमेश्वराची भक्ती कशी करावी. साधनेतून प्राप्ती सांगितली, मग साधना करण्यासाठी काय करावं? सकाळी उठून स्मरण करावं, पारायण करावं. बरोबर की नाही? काही लोकांना वाटतं परमेश्वराची भक्ती करायची मग सकाळी पारायण तर करणं गरजेचं आहे. बरोबर आहे, गरजेचं आहे. पण पारायण कसं झालं पाहिजे हेही समजून घेणं गरजेचं आहे. नामस्मरण कसं झालं पाहिजे हेही समजून घेणं गरजेचं आहे. साधनेची प्राप्ती पारायणातून होते, नामस्मरणातून होते, मान्य आहे. काही लोक दत्तात्रय प्रभूंचे उपासक असतात, काही लोक श्रीकृष्ण भगवंताचे उपासक असतात. कोणाला दत्तात्रय प्रभू आवडतात, कोणाला श्रीकृष्ण भगवंत आवडतात. भल्या पहाटे आपण उठतो आणि भल्या पहाटे त्या ठिकाणी उठल्यानंतर पारायणासाठी बसतो. पारायण करणं गरजेचं आहे. पारायण करायला उठल्यानंतर आपण सकाळी पारायण करायला उठतो. जे दत्तात्रय प्रभूंचे उपासक आहेत ना, ज्यावेळेस ते पारायणाला बसतात ना, पारायण करण्याची प्रक्रिया समजून घ्यायची. आपलं पारायण कसं असतं हे पहिले जाणून घेऊ. आपण पारायण कसं करतो, आपण पारायण त्या ठिकाणी करतो ना, ज्या निष्ठेने आपण पारायण करायला पाहिजे, ज्या एक निष्ठेने एका मनाने आपण पारायण करायला पाहिजे, ते पारायण आपल्याकडून कधी होत नाही. आपली पारायण करण्याची पद्धत कशी असते? दत्तप्रभूंचे उपासक असलो आणि दत्तप्रभूंचे उपासक असल्यानंतर दत्तात्रय कवचाचं आपण पारायण करतो ना, आपलं पारायण कसं असतं बघा. ओम नमो श्री गुरुदत्तम दत्तदेवम जगद्गुरु. अरे पाणी नळाला पाणी आलं, जाय लवकर, जाय, नळी लाव, मोटर लाव, पिन लाव, बटन चालू कर, पाणी भर.
निष्कुलम निर्गुणम वंदे श्री दत्तात्रेय नमस्तुते. श्रीकृष्ण भगवंताचे जे उपासक असतात ना, त्यांची पारायण करण्याची पद्धत कशी असते बघा. 15वा अध्याय त्या ठिकाणी गीतेचं आपलं बऱ्यापैकी झालं होतं. मध्यंतरी बंद पडलं. धावपळ एवढी होती ना की सांगताच येत नाही. 15वा अध्यायाचं ज्यावेळेस पारायण करायला बसतो ना, पहिला श्लोक सुरू झाला. अथ पंचदशोध्याय श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमदशाख मश्वस्तं प्राहुरव्ययम् छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् आदचोर्दम. अरे ते गॅसवर दूध ठेवलंय, उतू चाललं दूध. गॅस खराब झाला, मलाच गॅस घेऊन जायला लावशील, मला सुधारायला लावशील. तुला डोकं नाही तर दुधाकडे बघता येत नाही. प्रसुतातस्य शाखा गुण प्रवृत्ता विषय प्रबाला. अरे ते चटईवर पोरग मुततंय. अरे त्या पोराकडे बघ, कालच नवीन चटई आणली, लगेच त्या पोराने त्या ठिकाणी मुतला पण, हागला पण, चटई खराब केली. आता तिला धुवावं लागेल, वाळू घालावी लागेल. उचल लवकर चटई. गुण प्रवृत्ता विषय प्रबाला. हे आपल्या पारायण करण्याच्या पद्धती आहेत, बरोबर की नाही? ही पारायण करण्याची पद्धत आहे. अर्धा श्लोक म्हटला नाही की लगेच कुठेतरी बोलायचं, अर्धा श्लोक म्हटला नाही की लगेच काहीतरी सांगायचं. याला पारायण म्हणतात का? ही पारायण करण्याची पद्धत नाही आहे. पारायण हे एकनिष्ठतेने झालं पाहिजे. स्वयंपाक कसा सांगितला एकनिष्ठतेने. भगवंताचं नामचिंतन करत करत, गजर करत करत स्वयंपाक करा. आपल्याजवळ गप्पा मारायला कोणी येत असेल ना, येऊ द्यायचं नाही, बाजूला सारायचं. मग तशी देवाची भक्ती सांगितली आहे, पारायण सांगितलं आहे. करत असताना आपल्यामध्ये संसार नाही आला पाहिजे, हे जग नाही आलं पाहिजे, काहीच नको यायला ना. पण आपल्यामध्ये या गोष्टी येत असतात, बरोबर की नाही? ही पारायण करण्याची आपली पद्धत आहे. खंड न पडणे. खरं एकनिष्ठ पारायण कशाला म्हणतात, एकनिष्ठ स्मरण कशाला म्हणतात? त्या स्मरणामध्ये, त्या भक्तीमध्ये, त्या पारायणामध्ये एका क्षणाचाही खंड पडला नाही. ते खऱ्या अर्थाचं पारायण आहे, ती खऱ्या अर्थाची भक्ती आहे. पण आपल्या 10 मिनिटाच्या पारायणामध्ये आपण अर्ध्या तासाचा खंड पाडतो, बरोबर की? 10 मिनिटाचं पारायण आपण अर्धा तास लांबवतो, डायरेक्शन देऊन देऊन लांबवतो. घरात हे सांग, घरात ते सांग. अर्धी ओळ म्हटली का चालले तिकडं, अर्धी ओळ म्हटली का चालले इकडं. मनाला भरकटण्याचा प्रयत्न करतो. मन भरकटत असतं आपलं. आपलं मन स्थिर नाही आहे. आपल्या मनाला आपण स्थिर ठेवत नाही. देवधर्म करत असताना सुद्धा आपल्या मनाला भरकटवत असतो आपण. आणि भरकटलेलं मन कधी परमेश्वराच्या भक्तीपर्यंत पोहोचत नाही. बंधूंनो, लक्षात. भरकटलेल्या मनाला आवरण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण मनाची मनस्थिती पक्की करायची आणि मग पारायणाला बसावं, स्मरणाला बसावं, देवाच्या त्या ठिकाणी देवपूजेला बसावं. आपण एकनिष्ठता ठेवत नाही, हा सर्वात मोठा आपला प्रॉब्लेम आहे. आपण एकनिष्ठतेने, एकाग्रतेने भक्तीच करत नाही, होतच नाही ते आपल्याकडून. खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपला. पण त्यासाठी पहिले गुणधर्म उतरावे लागतात. एका झटक्यात एकनिष्ठतेने भक्ती होत नसते. परमेश्वराच्या तत्वज्ञानाचे गुणधर्म आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. ईश्वरीय तत्वज्ञानाचे गुणधर्म अंतःकरणामध्ये उतरले ना, त्यावेळेस एकनिष्ठ भक्ती साधण्याचा प्रयत्न तुम्ही कराल आणि ती भक्ती तुमच्याकडून साधल्या जाईल. भक्ती साधल्या गेली, भक्ती साधनेने साध्याची प्राप्ती होत असते, मोक्ष मार्गाची प्राप्ती होत असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अत्रि ऋषींची ती भक्ती होती ना, एकनिष्ठतेची होती. स्वतःला तपश्चर्यामध्ये एवढं गुंग करून घेतलं ना, आजूबाजूचा परिसर सुद्धा त्यांना दिसत नव्हता, काहीच दिसायचं नाही. अत्रि ऋषींची तपश्चर्या 1 दिवसाची होती का, 2 दिवसाची होती का, 8 दिवसाची होती का, 1.25 महिन्याची होती का? नाही होती. आपण 1.25 महिन्याचा विडा ठेवला तर कधी 1.25 महिना कटतो, बरोबर की नाही? आपण त्याच्याकडे बघत असतो. 1.25 महिन्याचा विडा तर ठेवला गेला, पण तो 1.25 महिना सुद्धा आपल्याकडून पार केला जात नाही. ती एकनिष्ठता आपल्यामध्ये नाही. त्यांची भक्ती अखंड वर्षाची होती. जोपर्यंत परब्रह्म परमेश्वर माझ्यावर प्रसन्न होणार नाही ना, तोपर्यंत ही भक्ती माझी अखंडपणे चालत राहील. हा निर्धार त्या अत्रि ऋषींचा होता. आणि अखंड चालत आलेली ही भक्ती आहे. अखंडतेने करत असलेली ही भक्ती, त्या भक्तीमध्ये परमेश्वराला प्रसन्न करण्याचा एकमेव हेतू होता.
आणि ती भक्ती त्यांची चालू आहे. ज्यावेळेस तपश्चर्या करत होते ना, तपश्चर्या करता करता अत्रि ऋषी थकले नाही. थकले का? वर्षानुवर्षे तपश्चर्या करत गेले पण थकले नाही. आपण एक गाठी स्मरण करा. थकवा जाणवतो? काय नाही म्हणतो? थकवा जाणवतो आपल्याला. एकांत एक निष्ठतेने बसून आपण कधीच एक गाठी स्मरण, 5 गाठी, एक गाठी तर करू पण 5 गाठी लवकर होत नाही. थोडी तरी चुळबुळ करतोच आपण. उठणार तरी, पाणी पिणार तरी, एखाद्याला एक शब्द बोलणार तरी, 5 गाठ्या करत असताना एक शब्द तरी आपल्या तोंडातून निघतो की नाही ते तरी मान्य करा. ते पण नाही. काय एकल्याच असल्यावर बोलता येत नाही? मग फोन आहे, हा मग त्या फोनवर बोलावं लागतं आहे. लगेच मान्य केलं. कायच करावं बा. एकांतात असल्यावर फोनवर बोलावं लागतं. आहे ना, आपल्या पोरी असतात, लेकरं बाळा असतात, मग मुलगा, मुलगीने मग बहीण. मुलगी नसल्यावर बहिणीकडे जास्त कल असतो, बरोबर की नाही? हा, असं आहे का? मग एकांतातच करावं. एकांत महत्वाचं असतं. एकांतातच स्मरण साधल्या जातं, एकांतातच भक्ती साधल्या जाते. चुळबुळीमध्ये भक्ती साधल्या जात नाही. आजूबाजूला लोक असतील तर भक्ती साधल्या जात नाही. पण मग एकांतात स्मरण करत असताना मोबाईल आपल्या जवळ नको. कारण की एकांतात बसल्यावर आपल्या डोक्यात येतात मावशी, बहीण तरी आठवते, मुलगी तरी आठवते, नातेवाईक तरी आठवते. हिला फोन लावू का, तिला फोन लावू का, तिला फोन लावू का, ते आठवतं. त्यापेक्षा मोबाईलच जवळ ठेवायचा. मग तेव्हा एकांतात स्मरण साधलं जातं. यांची अखंड वर्षाची असलेली ही तपश्चर्या चालू होती. अत्रि ऋषींची तपश्चर्या चालू आहे. आणि साधना करत असताना भगवंताला विनंती करतात, देवाला विनंती करतात, तार अथवा मार प्रभू तू नाथ अनाथाचा. भगवंताला त्या ठिकाणी विनंती करतात, मी तपश्चर्याला लागलोय तुझ्या, मला प्रसन्न करून घ्यायचं असेल, पण ही तपश्चर्या करता करता तुला तारायचं आहे का मारायचं आहे हे तू ठरव. तू अनाथाचा नाथ आहे भगवंता. मला मारायचं जर असेल ना तू मारू शकतोस, आणि मला तारायचं जर असेल ना तू तारू शकतोस. हे तुझ्या हातात आहे देवा. पण मी माझी तपश्चर्या सोडणार नाही, मी माझी भक्ती सोडणार नाही. आणि त्या भक्तीच्या माध्यमातून परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न त्या अत्रि ऋषींचा त्या ठिकाणी चालू आहे. तू जोपर्यंत प्रसन्न होणार नाही ना तोपर्यंत मी माझ्या तपसाधनेवरून ढळणार नाही, हलणार नाही, हटणार नाही. मनाचा निश्चय केला. देवाला त्या ठिकाणी धमकी देत आहेत. प्रेमरूपी धमकी आहे बघा. परमेश्वराला सुद्धा धमकी देता आली पाहिजे, पण प्रेमरूपी धमकी, आपल्या भक्तीची धमकी त्या ठिकाणी देता आली पाहिजे. देवा, अरे जोपर्यंत तू प्रसन्न होत नाही ना तोपर्यंत मी या ठिकाणी हलणार नाही. माझा देहाची या ठिकाणी रांगोळी झाली तरी चालेल, देह झिजला तरी चालेल, देह संपूर्ण संपला तरी चालेल, पण मी या ठिकाणाहून हलणार नाही. तुझी तपश्चर्या, तुझी तपसाधना या ठिकाणी एकनिष्ठतेने करत राहील. जोपर्यंत तू प्रसन्न होत नाही ना देवाला सुद्धा मजबूर करता आलं पाहिजे, प्रसन्न होण्यासाठी मजबूर करता आलं पाहिजे. ती ताकद स्वतःमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि ती ताकद अत्रि ऋषींनी आपल्या मनामध्ये निर्माण केली होती. मनाचा निश्चय केला होता, भगवंत प्रसन्न होत नाही ना तोपर्यंत हलायचं नाही, ढळायचं नाही. आणि एक दिवस तपश्चर्या करत असताना अत्रि ऋषींना डुलकी लागली. डुलकी लागली आणि अत्रि ऋषी त्या ठिकाणी थोडं झोपले. डुलकी लागली, थोडीशी 10 मिनिटाची डुलकी होती. आणि डुलकी लागल्यामुळे त्या ठिकाणी स्वप्नामध्ये त्यांना एक स्वप्न दिसलं, नजारा दिसला. तो नजारा असा दिसला की उंच आकाशातून त्या ठिकाणी एक चमचमणारी गोष्ट, एक चमचमणारा लख प्रकाश आपल्या दिशेने येतो आहे. सूर्याचंही तेज त्या ठिकाणी फिकं पडावं, सूर्याच्या तेजाच्या लाखो पटीने तेज असलेला तो प्रकाश आपल्या दिशेने येताना अत्रि ऋषींनी स्वप्नांमध्ये बघितला. तो प्रकाश आपल्या दिशेने येतो, आकाशातून लख असा प्रकाश आपल्या दिशेने येताना त्या ठिकाणी त्यांनी बघितला. आणि तो आलेला प्रकाश त्या
त्या ठिकाणी बघत आहेत, स्वप्नामध्ये बघत आहेत आणि आपले हात पुढे केले, दोन्ही करकमल पुढे केले आणि आपल्या झोळीमध्ये तो प्रकाश त्या ठिकाणी सामावून घेतलेला. प्रकाश त्या झोळीमध्ये सामावला, त्या झोळीमध्ये स्थिरावला आणि अत्रि ऋषींचे डोळे उघडले, खडबडून जागे झाले. मनामध्ये विचार केला, एवढा लख प्रकाश जो सूर्याचंही तेज त्या ठिकाणी फिकं पाडेल, सूर्याच्या तेजापेक्षा लाखोपटीचं तेज त्या प्रकाशामध्ये होतं. असं निखळ निर्मळ असलेला प्रकाश माझ्या झोळीमध्ये पडला. उठले, खडबडून जागे झाले, आजूबाजूला बघितलं, काहीच दिसलं नाही. त्या तपसाधनेवरून उठले आणि आपल्या या पर्णकुटीकडे जायला निघाले. बाकी ऋषीमुनी सुद्धा त्या ठिकाणी तपश्चर्या करायला बसलेले होते. सर्वजण त्या ठिकाणी फक्त परमेश्वराची विनंती करतायत, देवाची विनंती करतायत. अत्यंत निर्गुण निराकार सात्विक असलेली आमची अनुसया माता, आमच्या अनुसया मातेच्या उदरी परमेश्वराने जन्म घ्यावा ही इच्छा सर्व ऋषींची होती, अत्रि ऋषींची होती. आणि अत्रि ऋषी त्या ठिकाणी गेले. आपल्या झोपडीजवळ बघितलं, सर्व ऋषीमुनी त्या ठिकाणी तपश्चर्या करतायत आणि अनुसया माता आपल्या पर्णकुटीतून बाहेर आली आणि आनंदाची बातमी त्या ठिकाणी त्या अत्रि ऋषींना दिली. आपण गर्भवती असल्याची आनंदाची बातमी त्या अनुसया मातेने अत्रि ऋषींना दिली. सर्व ऋषींना ती बातमी कळाली. सर्व त्या बद्रिका आश्रमामध्ये, सर्व त्या ठिकाणी त्या ऋषी मुनींमध्ये एक आनंद उत्सव, आगळा वेगळा आनंद सर्वांना झालेला आहे. अत्रि ऋषींना आनंद झाला. सर्वांनी त्या देवाला हात जोडून विनंती केली. अत्रि ऋषींसहित सर्वांनी त्या देवाकडे बघितलं, वरती आकाशात बघितलं आणि परमेश्वराला हात जोडून विनंती करत, देवा आमची इच्छा आज खऱ्या अर्थाने तू पूर्ण केली आहे. काय विश्वास आहे, तपसाधनेमधला तो विश्वास आहे. परमेश्वर जन्माला येणार आहे माहित होतं का, पण तो विश्वास होता. आमची तपसाधना परमेश्वर खाली जाऊ देणार नाही. हे तपश्चर्याचं फळ तो परमेश्वर या तपश्चर्याच्या फळाच्या माध्यमातून आम्हाला देणार, तो विश्वास सर्व ऋषींना होता, अत्रि ऋषींना होता. परमेश्वराजवळ विनंती केली. परमेश्वराला सांगितलं की देवा तू आमची आज खऱ्या अर्थाने इच्छा पूर्ण केली आहे. तो 9 महिन्याचा जो प्रवास असतो ना, महिलेचा, गर्भवती महिलेचा 9 महिन्याचा प्रवास अत्यंत खडतर असतो, बरोबर की नाही? क्लेशदायक असतो, दुःखदायक तो प्रवास असतो. मनाचा आनंद वेगळा असतो, पण होणाऱ्या वेदना ह्या वेगळ्या असतात. 9 महिने काय काय वेदना सहन कराव्या लागतात, किती सहज, किती अवघड पद्धतीने जपावं लागतं, हे फक्त महिला जाणू शकतात. पण त्या अनुसया मातेचे जे 9 महिने आहेत ना, ते इतक्या आनंदामध्ये गेले, इतके सुखामध्ये गेले. एका क्षणाचाही त्रास त्या अनुसया मातेला या 9 महिन्यामध्ये झाला नाही, एका क्षणाचाही नाही. फक्त आणि फक्त आनंद त्या ठिकाणी सामावलेला होता. त्या संपूर्ण बद्रिकाश्रमावर आनंद सामावलेला होता, त्या पर्णकुटीमध्ये आनंद सामावलेला होता, त्यांच्या या संसाराच्या वेलीवर तो आनंद सामावलेला होता. फक्त आणि फक्त आनंद दिसायचा. आणि 9 महिने पूर्ण झाले आणि मार्गशीर्ष मास या पवित्र अशा महिन्यामध्ये भल्या पहाटे अनुसया मातेने एका सुंदर अशा पुत्ररत्नाला त्या ठिकाणी जन्म दिला. ज्यावेळेस त्या ठिकाणी त्या बाळाला जन्म दिल्या सर्व आकाशातून त्या ठिकाणी त्या बद्रिकाश्रमावर पुष्पवृष्टी व्हायला लागली, फुलांचा वर्षाव व्हायला लागला. संपूर्ण आकाश, सागरातील जे लोक होते ना, जे देवी देवता होत्या ना, त्या सर्व त्या ठिकाणी त्या बद्रिकाश्रमावर पुष्पांचा वर्षाव करतायत. का वर्षाव करतायत पुष्पांचा? कारण साक्षात परब्रह्म परमेश्वर अवताराने अनुसया मातेच्या उदरी जन्म घेतला होता, म्हणून सर्व विश्व त्या ठिकाणी त्या बद्रिकाश्रमावर पुष्पांचा वर्षाव करतात. भगवंताचं स्वागत त्या ठिकाणी आगळ्या वेगळ्या पद्धतीने केल्या जातं. जन्म झाला, आनंदाची बातमी अत्रि ऋषींच्या कानावर पोहोचली, सर्व ऋषींच्या कानावर पोहोचली.
सर्वांना एक आगळा वेगळा आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला. सर्व आनंदित झाले, हर्ष उल्हासित झाले. भगवंतावर संपूर्ण विश्वातून त्या ठिकाणी पुष्पवृष्टी होत होती. साक्षात परब्रह्म परमेश्वराने या भूतलावर अवतार घेतला. अवतीर्ण तो परमेश्वर त्या अनुसूया मातेच्या उदरातून झालेला. काय ते भाग्याचं दाम्पत्य असेल, बरोबर की नाही? सहजासहजी जन्म झाला का? वर्षानुवर्ष त्या अत्रि ऋषींना त्या ठिकाणी तपश्चर्या करावी लागली, भगवंताची तपसाधना करावी लागली. एवढ्यावरच नाही, त्या अनुसूया मातेची ती तेवढी अधिकार होता. त्या अनुसूया माता त्या पात्रतेची होती की परमेश्वराला जन्म द्यावा. ती माता काय भाग्याची असेल, त्या अनुसूया मातेचं काय ती पात्रता असेल, काय ती लौकिकता असेल. साक्षात परमेश्वराने त्या मातेच्या उदरी जन्म घ्यावा. सहजासहजी झालेला हा खेळ नव्हता. या मागे वर्षानुवर्षाची साधना होती, तपश्चर्या होती, परमेश्वराची भक्ती होती. नुसती अत्रि ऋषींनी भक्ती केली का, तपसाधना केली का? अत्रि ऋषींनीच नाही, संपूर्ण ऋषी वर्गाने त्या ठिकाणी तपसाधना केली. त्यांनीच नाही, अनुसूया माता अखंड स्वतःला त्या परमेश्वर भक्तीमध्ये वाहून न्यायची. अखंड संसार करण्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अनुसूया माता. तुमच्यासाठी आदर्शवान आहे महिलांना. तुमच्यासाठी संसारही करायची आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये स्वतःला संपूर्ण समर्पितही करायची. दोन दोन गोष्टी साधणं शक्य आहे का? आहे की नाही शक्य? तुम्हाला शक्य नाही वाटत, तुम्ही म्हणतात कोणतं तरी एक सांगा, पण दोन्ही गोष्टी शक्य होतात. अनुसूया मातेचा आदर्श आपण घ्यावा. संसार करत असताना परमेश्वराच्या भक्तीमध्ये स्वतःला नाहून न्यावं. अरे देवाला विनंती करावी. देव मनुष्य जन्मामध्ये त्या ठिकाणी अवतार घेतो ना, परमेश्वराला विनंती करा, नाही देवा तू देवकीच्या उदरी त्या ठिकाणी अवतार घेतला, अनुसूया मातेच्या उदरी अवतार घेतला, मालन मातेच्या उदरी अवतार घेतला. ज्या मातेला तू हे भाग्य दिलं ना, ते सौभाग्य मला कधीतरी देण्याचा प्रयत्न कर भगवंता. मला माझ्या उदरी कधीतरी जन्म घेण्याचा प्रयत्न कर. करा ना, देवाला विनंती करा ना. आपल्या भक्तीच्या माध्यमातून, तपसाधनेच्या माध्यमातून आपण परमेश्वराला विनंती करा ना. ज्या मातांना तू प्रेम दिलं ना, ज्या मातांच्या इच्छा तू पूर्ण केल्या ना, मी या भारतवर्षातली एक माता आहे, या मातेचं पण तू या ठिकाणी इच्छा पूर्ण करणार देवा. माझ्या उदरी जन्म घेण्याचा प्रयत्न करा ना. भक्तीच्या माध्यमातून परमेश्वराला विनंती करा ना. अरे त्यांची विनंती परमेश्वराने स्वीकार केली, तुमची का करणार नाही? नक्कीच करेल, पण तेवढी पात्रता आपली बनवण्याचा प्रयत्न करा. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या साधनेमध्ये तेवढं एकनिष्ठ बळ आणण्याचा प्रयत्न करा. नक्कीच भगवंत तुमच्या सुद्धा उदरातून जन्म घेतल्याशिवाय राहणार. ती तपसाधना आपल्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ती अनुसूया मातेची तपसाधना होती. संसार करत असताना परमेश्वराच्या भक्तीमध्ये स्वतःला समर्पित करून घेतलं होतं आणि परमेश्वरानेही त्यांच्या विनंतीला त्या ठिकाणी मान दिलेला आहे. परमेश्वर भक्ताच्या इच्छा पूर्ण करतो. भक्त त्या काळातला का असेना, भक्त या काळातला का असेना, पण त्या भक्तामध्ये तेवढं भक्तीमध्ये ताकद असणं गरजेची आहे. आपल्या तपसाधनेमध्ये ताकद निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सक्षम परब्रह्म परमेश्वराने अनुसूयाच्या उदरी जन्म घेतला, अनुसूया मातेच्या उदरी जन्म घेतला. पूर्वीमध्ये आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, परमेश्वर अवतार का धारण करतो, जन्म का घेतला देवाने. आमच्या पूर्वी प्रकरणामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं, तोची परमेश्वरू निर्वेवू निराकारू असे, परंतु कृपा असे. जो निर्वेव निराकार निर्गुण असलेला तो परब्रह्म परमेश्वर अवतार कृपेचा धनी आहे, कैवल्याचा दानी आहे, दान दातृत्वाचा मालक आहे. म्हणून या ठिकाणी शेवटचं वाक्य सांगतात, परंतु कृपा अवशी. आपल्या भक्तांवर कृपा करण्याची त्यांची सवय आहे. ती परमेश्वराची इच्छाशक्ती आहे.
म्हणून भगवंत आपल्या भक्तांवर कृपा करत असतात. कृपा अवश्य म्हणजे भक्तांवर कृपा करणे, आणि तो परमेश्वर आपल्या भक्तांवर कृपा करत असतो. बंधूंनो लक्षात घ्या. मग आपल्यावर ही कृपा व्हावी यासाठी आपण आपल्या स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करा ना. तुमच्या भक्तीचा आलेख वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या भक्तीमध्ये तेवढं बळकट आणण्याचा प्रयत्न करा. तुमची भक्ती बळकट बनवण्याचा प्रयत्न करा. साधना बळकट बनवण्याचा प्रयत्न करा. तपसाधनेच्या माध्यमातून परमेश्वर आपलेही होऊ शकतात. अवतार धारण का करतात? परब्रह्म परमेश्वर जगाचा जगचालक मालक असलेला परमेश्वर साधारण मनुष्याच्या जन्मामध्ये येऊन अवतार का धारण करतो? आमच्या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंताने सांगितलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य, भगवंता सांगतात मी स्थापित केलेला धर्म, आणि तो धर्म जर हे लोक अधर्माकडे त्याला घेऊन जात असतील ना, त्या वेळेस मला या भूतलावर जन्म घ्यावा लागेल. धर्म कोणा एका बापाचा आहे का? तो तुमच्याही बापाचा नाही, तो माझ्याही बापाचा नाही. धर्म हा सर्वांचा आहे. परमेश्वराने स्थापित केलेला हा धर्म आहे. पण या धर्माची वाटचाल जर अधर्माकडे जात असेल ना, तर त्यावेळेस त्या ठिकाणी परमेश्वर जन्म घेत असतात. बंधूंनो लक्षात घ्या. म्हणून परमेश्वराच्या धर्माला जपण्याचं कार्य आपण केलं पाहिजे. अधर्माकडे आपण धर्म घेऊन जात असतो, बरोबर की नाही? अधर्माकडे धर्म घेऊन जातो. अधर्माकडे धर्म घेऊन जाणं कसं? एखादा प्रवचनात बसला, रात्रीचं कीर्तन आहे ऐकायला बसला, पाठीमागून एखादा तो काय कीर्तन ऐकतो, चल तमाशा आलाय गावात, चालला धर्माला अधर्माकडे घेऊन. बरोबर ना? उदाहरण बरोबर दिलं. पुरुष मंडळी, गोपाल भाऊ, उदाहरण बरोबर आहे का? धर्माकडून अधर्माकडे नेण्याचं उदाहरण. कीर्तनात एखादा बसलेला आहे आणि एखादा बाहेरून येतो, चल काय कीर्तन ऐकतो, तमाशा आहे का, बघायला जाऊ. धर्माकडून अधर्माकडे नेलं की नाही? धर्माकडून अधर्माकडे चाललंय ना. कस काय चुकीचं आहे? चुकीचं कस काय? हा मग हे मी उदाहरण दिलं ते बरोबर आहे ना. तसं सांगा ना, ते म्हणतील बाबाने उदाहरण चुकीचं दिलं म्हणजे ते चुकीचं आहे जाणं, असं त्यांचं सांगणं. उदाहरण दिलेलं तर बरोबर. म्हणून भगवंत सांगतात मी स्थापन केलेला धर्म आहे. हा धर्म कोणा एका बापाचा नाही की कोणी येऊन वाटोळा करून जाईल, त्याच्यावर कोणाचा अधिकार नाही. त्या धर्माला अधर्माकडे नेण्याचं काम जो वर्ग करत असेल ना, मग मला या ठिकाणी जन्म घ्यावा लागेल. आणि अधर्मी असलेल्या लोकांना त्या ठिकाणी त्या गोष्टीचं ज्ञान देऊन शिक्षापन करून पुनरुपी एकदा धर्माची स्थापना करावी लागेल. म्हणून भगवंत या धर्तीवर अवतीर्ण होत असतात. म्हणून सांगितलं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. मी स्थापन केलेल्या धर्माला ज्यावेळेस ग्लानी येते ना, ग्लानी येणं म्हणजे काय? धर्म सुस्तावल्या जातो ना, आळसपणाकडे ओढल्या जातो ना, धर्मावर ज्यावेळेस कलंक लागतो ना, त्यावेळेस परमेश्वर या ठिकाणी अवतारण होत असतात. आणि त्या बद्रिकाश्रमावर साक्षात परब्रह्म परमेश्वराने अवतार धारण केला. दिवसामागे दिवस चाललेले आहेत. छोटेसे असलेले श्री दत्तात्रय प्रभू त्या ठिकाणी आता खेळायला बागडायला लागले आहेत. आणि त्या श्री दत्तात्रय प्रभूंचं त्या ठिकाणी आता नामकरण करण्याचं ठरवलं. आता बाळाचं वारसं करायचं, नामकरण करायचं आहे. मग त्या ठिकाणी भृगु ऋषींना त्या ठिकाणी आमंत्रित केलं जातं. हे त्या ऋषींचे गुरुवर्य होते. त्यावेळेस महान असे गुरुवर्य भृगु ऋषींना त्या ठिकाणी अत्रि ऋषींनी आमंत्रित केलं आणि घडलेला प्रसंग सांगितला. मी तपश्चर्या करत होतो, वर्षानुवर्षाची माझी तपश्चर्या होती. पण एक दिवस मला डुलकी लागली आणि आकाशातून तेज असं लख्ख असा प्रकाश येऊन माझ्या झोळीत पडला. घडलेला प्रसंग अत्रि ऋषींनी सांगितला भृगु ऋषींना. आणि भृगु ऋषींना समजलं की हे साधे सुधे पुरुष नाही, हा जन्म घेतलेला बालक साधा सुद्धा नाही,
हा जगाचा जगमालक, जगचालक, जगनियंता असलेला हा परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराने अत्रि ऋषी अनुसूया मातेच्या उदरी जन्म घेतला. भृगु ऋषींना समजलं आणि भृगु ऋषींनी सांगितलं नामकरण करायचं देवाचं. त्या परब्रह्म परमेश्वराने तुला दिलेलं दान आहे हे अत्रेया, तुला त्या परमेश्वराने दिलेलं दान आहे. म्हणून या बालकाचं नाव दत्तात्रेय आजपासून राहील. दत्त म्हणजे दान देणे. दत्त या शब्दाचा अर्थ दान देणे आणि त्रय म्हणजे अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींना त्या ठिकाणी भगवंतानी आपला अंशदान केला. परब्रह्म परमेश्वराने आपला अंशदान केला त्या मुलाच्या माध्यमातून. म्हणून त्याचं नाव दत्तात्रेय. लक्षात राहील ना दत्तात्रेय शब्दाचा अर्थ? बरोबर की नाही? माहित होता या अगोदर? माहिती असेल, नव्हता माहित? बरं झालं, समजलं. म्हणून दान दिलं परमेश्वराने आपला अंश त्या अत्रि ऋषींना दान दिला. म्हणून दत्तात्रेय त्या ठिकाणी नामकरण करण्यात आलं. अलौकिक असं असलेलं त्या परमेश्वराचं सौंदर्य जसं जसं परमेश्वर वाढत गेले ना, बालपणामध्ये आले, कोणीही बघावं आणि त्या परमेश्वराकडे मोहित होऊन जावं. अलौकिक असलेलं सौंदर्य, 32 लक्षणी मूर्त असलेली ती परमेश्वराची मूर्त, ते बालपण बघून त्या ठिकाणी माणसं बेभान होऊन जायचं, हरवून जायचं. आजकाल आपल्या या भारतवर्षामध्ये सौंदर्याचे पुरस्कार भेटतात, बरोबर की नाही? कोणी विश्व सौंदर्य बनतं, कोणी आशिया ते म्हणतात ना सौंदर्य बनतं, कोणी मिस्टर इंडिया बनतं, मिसेस इंडिया बनतं. सौंदर्याचे पुरस्कार भेटतात. आजची ही जी सौंदर्यता आहे ना, विश्व सौंदर्याला जो पुरस्कार मिळाला ना, अरे तिचं सौंदर्य 32 लक्षणी मूर्तीपैकी 1 लक्षणी मूर्तीमध्ये नखाच्या बरोबरीचं सुद्धा सौंदर्य नाहीये. आजच्या विश्व सौंदर्याचं तेवढं सौंदर्य आमच्या त्या परब्रह्म परमेश्वराचं असेल. काय सौंदर्यता असेल ते विचार करा ना. 32 लक्षामधली 1 लक्षची सौंदर्यता परमेश्वराची आहे ना, त्या 1 लक्षच्या सौंदर्यामध्ये नखाची सुद्धा बरोबरी आपची विश्व सौंदर्य करू शकत नाही. मग काय त्या अलौकिक सौंदर्य असेल त्या परमेश्वराचं? ते सौंदर्य कधीतरी मनामध्ये आठवण्याचा प्रयत्न करा. भगवंताचं 32 लक्षणी मूर्त, त्याचं सौंदर्य किती अलौकिक असेल, अद्वितीय असेल की त्यांच्याकडे बघितल्यानंतर फक्त आणि फक्त मोहित होऊन जावं, बेभान होऊन जावं. आज ते सौंदर्य त्या बद्रिकाश्रमावर त्या ठिकाणी वाढत चाललेलं आहे. आणि अशा पद्धतीने त्या परमेश्वराचं सौंदर्य या ठिकाणी कुठलंही विश्व सौंदर्य त्याची बरोबरी करू शकत नाही. वेदक बोधक द्रावक असलेलं त्या परमेश्वराचं सौंदर्य आहे. वेधल्या जातं, बोध होतो आणि द्रवल्याही जातं. अशा पद्धतीने त्या परमेश्वराचं अलौकिक असं सौंदर्य या बद्रिकाश्रमावर या ठिकाणी वाढत चाललेलं आहे. आणि या जगाचा जगमालक त्या बद्रिकाश्रमावर वाढतो आहे. आणि अशा पद्धतीने त्या परमेश्वराने अत्रि अनुसूया मातेच्या उदरी जन्म घेतला आणि त्यांचं त्या ठिकाणी त्या जीवाचा उद्धार त्या परमेश्वराने जन्मासरशी केलेला आहे. जन्म घेतला आणि अत्रि आणि अनुसूया मातेचा उद्धार त्या ठिकाणी झालेला आहे. असे हे अनुसूया अत्रि ऋषी या दोन्ही एक आदर्शवान असलेलं जोडपं आपल्या संसारासाठी सुद्धा आदर्शवान आहे. त्यांचा आदर्श घेऊन कधी संसार करण्याचा प्रयत्न करा. आणि याच्या पुढे स्वयंपाक करायचा तर कसा करायचा? आवाज द्या, नाही तर उद्या प्रवचनाला देणार नाही. मग आवाज आला तर उद्या प्रवचनाला. स्वयंपाक कसा करायचा? जोरात, महिला मंडळ आवाज नाही. जर मी उद्या प्रवचनाला तुम्हाला नाही पाहिजे तर मग नका देऊ आवाज. पाहिजे तर आवाज द्या जोरात. कसा बनवायचा स्वयंपाक? अरे म्युझिक बंद कर, त्याच्यामुळे आवाज येत नाही. आज कसा करायचा स्वयंपाक? किती मंडळी आहे, भांडताना कसा जोरात आवाज निघतो? गोन्नापुरात मावत नाही मग तुमचा आवाज. एकदा कसा झाला पाहिजे स्वयंपाक म्हणजे तुम्हाला कळालाच नाही स्वयंपाक. सात्विक ना? बरोबर, ठीक आहे. म्हणून स्वच्छ मनाने सात्विक होऊन स्वयंपाक करावा आणि परमेश्वराच्या नामकीर्तनामध्ये, भजनामध्ये, स्मरणामध्ये आपण स्वयंपाक केला पाहिजे. ते सात्विक अन्न खाल्ल्याने बघा तुमच्या घरामध्ये नाही बदल झाला ना, परत मला गोन्नापुरात पाय ठेवू,
पण एकनिष्ठतेने करा, नाही ते एखादी करायचीच नाही म्हणते बाबा मी एवढा स्वयंपाक केला तरी आमच्या घरात बदल झाला नाही. आता बाबा काही तिथे येऊन बघायला नाही तुम्ही स्वयंपाक कसा करतात, पण तुमच्या मनाची ती जो खरेपणा आहे तो तुम्ही बाळगा आणि तशा पद्धतीने कधीतरी आपल्या संसाराचा स्वयंपाक करून बघा. नक्कीच तुम्हाला तो स्वयंपाक गोड लागल्याशिवाय राहणार नाही. अमृतापेक्षाही गोड तो पदार्थ लागेल, त्याच्यापेक्षाही गोड पदार्थ तो तुम्हाला लागेल. तुम्ही एकदा तिची चव घ्या, एकदा तसा स्वयंपाक करून बघा, तुम्ही कधी तो स्वयंपाक विसरणार नाही. उभ्या आयुष्यात कधी स्वयंपाक झाला नसेल तसं स्वयंपाक त्यावेळेस होईल. म्हणून जीवन जगत असताना अशा पर्याय बारीक बारीक गोष्टी आहेत. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा देवाची भक्ती शोधता येते, परमेश्वराचं चिंतन शोधता येते, बरोबर की नाही. रागाच्या भरात धुणं धुतलं, आपट 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 फाटलं, पण त्याच ठिकाणी जर परमेश्वराचं स्मरण करत करत शर्ट धुतलं तर किती सुंदर निघाल. पण रागात आपटून आपटून शर्ट फाटलं, बरोबर की नाही. त्यापेक्षा शर्ट सुंदर निघण्यासाठी देवाचं स्मरण करा, चिंतन करा. नक्कीच तुमचे काम तो परमेश्वर सफल करत राहील. आजचं हे आपलं प्रबोधनाचं सत्र या ठिकाणी संपलं. दत्तात्रय प्रभूंचा जन्म आपण या ठिकाणी बघितला. उद्या आपण आता दत्तात्रय प्रभूंनी काय काय क्रीडा केल्यात, काय काय लीळा केल्या, आपण याचं या ठिकाणी चिंतन करू. आजचं सत्र संपलं. आज रात्री या ठिकाणी आजचे जे बाबा होतेच कीर्तनकार, ते बाबा काय येऊ शकले नाही कारण की त्यांची तब्येत एकदम बिघडली. त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला, ते दवाखान्यात ॲडमिट आहेत. तेव्हा मला उभंसुद्धा राहता येत नाही, म्हणून त्यांच्यावर आता कोण शोधावा. आमच्या आयोजक मंडळींनी आमचे गोविंद बाबा जे सूत्रसंचलन करतात त्या बाबांचं आज कीर्तन आहे, प्रवचनसुद्धा नाही कीर्तन आहे. म्हणून आमच्या गोविंदराज बाबांच्या कीर्तनाला सर्वांनी हजर राहा. पहिला त्यांचा कीर्तनाचा प्रसंग तुमच्या सर्वांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने भेटला पाहिजे, म्हणून आज ठीक 8 वाजता कीर्तन चालू होईल. वेळ होणार नाही, काल वेळ झाला, काल पहिला दिवस होता. आयोजकांची स्ट्रिक्ट सूचना आहे 8 वाजता कीर्तनाला सुरुवात होईल म्हणजे होईल. 8च्या आत आपल्या पंक्ती या ठिकाणी संपतील, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आजचं सत्र या ठिकाणी संपलं. दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.